मी ॲडव्होकेट परिवार एनजीओ तर्फे मी सर्वांचं स्वागत करते आणि ॲडव्होकेट अजित कुलकर्णी सर यांचं स्पेशली मी धन्यवाद मानते की सरांना मी खूप शॉर्ट टाइमवर मी या सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या की सरांना हे सेशन घेण्याची मी विनंती केली होती आणि सरांनी लगेच तात्काळ सर म्हणाले की हो चालेल म्हणून. तर आजचा आपला अजेंडा असं नाही म्हणू शकत, बट रिसेंटली 19 तारखेला इंटरनॅशनल मेन्स डे होऊन गेला. तर डोक्यात असं आलं की मेन्स लीगल राईट ज्या आहेत, जे बऱ्याच जणांना कदाचित माहिती असतील, कदाचित माहितीही नसतील, तर जे जे डिफेन्सेस अवेलेबल आहेत, जे जे मेन्स लीगल राईट्स अवेलेबल आहेत, त्या गोष्टींची चर्चा करण्यासाठी किंवा इन्फॉर्मेशन देण्यासाठी हे इन्फॉर्मेटिव्ह वेबिनार सेशन आपण आज इथे आयोजित केलेलं आहे. आपल्यासोबत आता आपले फर्स्ट स्पीकर आहेत ॲडव्होकेट अजित कुलकर्णी सर. सरांना नमस्कार. सरांना मी जेव्हाही त्यांचा बायोडेटा किंवा इन्फॉर्मेशन मागते तेव्हा सरांनी कधीच दिलेलं नाहीये. त्यामुळे जी काही इन्फॉर्मेशन माझ्याकडे आहे, खरं तर सरांना इंट्रोडक्शनची गरज नाहीये. सर मागील 30 वर्षापेक्षा जास्त कोर्ट प्रॅक्टिस करतायत आणि 33 वर्षांपेक्षा जास्त ही ते ILS लॉ कॉलेज तिथे ते शिकवत आहेत. सिनियर मोस्ट वकील आहेत आणि जेव्हाही मॅट्रिमोनी किंवा दुसऱ्या कोणत्याही मॅटर्समध्ये आम्हा ज्युनियरला जेव्हाही गरज पडते तेव्हा सर एका हाकेला म्हणजे अवेलेबल असतात ते. सो सर वेलकम अगेन आणि थँक्यू सो मच. तर आपला पहिला टॉपिक आहे की ग्राउंड्स फॉर डिवोर्स अवेलेबल टू हजबंड अँड हाऊ टू प्लीड देम इन मॅट्रिमोनी मॅटर्स. तर मी सरांना रिक्वेस्ट करेन की सर आपण सुरुवात करावी. थँक्यू. थँक्यू. गुड आफ्टरनून एव्हरीवन. आजचा जो विषय आहे त्याच्यामध्ये मी डायरेक्ट हात घालतो आणि जे हिंदू मॅरेज ऍक्ट आहे त्याच्यामध्ये 13 सेक्शन जो आहे त्याच्यामध्ये ग्राउंड्स ऑफ डिवोर्स अवेलेबल आहे. तसंच स्पेशल मॅरेज ऍक्ट मध्ये सुद्धा ग्राउंड्स ऑफ डिवोर्स अवेलेबल आहेत. ते सेक्शन 27 मध्ये अवेलेबल आहे. हिंदू मॅरेज ऍक्ट हा 1955 साली आला. स्पेशल मॅरेज ऍक्ट हा 1954 साली आला. त्यामुळे जवळपास हिंदू मॅरेज ऍक्ट मधल्या ज्या प्रोव्हिजन्स आहेत त्या स्पेशल मॅरेज ऍक्टची सगळी रेप्लिका आहे असं म्हटलं तरी चालेल. फक्त फरक एवढाच आहे की स्पेशल मॅरेज ऍक्ट हा सर्व धर्मांना लागू होतो, इरिस्पेक्ट ऑफ कास्ट, क्रीड अँड रिलिजन. पण हिंदू मॅरेज ऍक्ट हा हिंदू जे आहेत त्यांनाच फक्त लागू होतो. म्हणूनच जी जो पुरुष आणि जी स्त्री हे हिंदू आहेत त्यांनाच हा कायदा लागू होतो. आता मी जे आता आपल्याशी जे बोलणार आहे ते पुरुषांना अवेलेबल असलेले घटस्फोटाची जी कारणं आहेत किंवा ग्राउंड्स ऑफ डिवोर्स आपण ज्याला म्हणतो ती मी तुम्हाला थोडक्यात एक सांगणार आहे. तर त्याच्यातली जी ग्राउंड आहेत ती एकूण 10 ग्राउंड्सवर पुरुषांना घटस्फोट मिळण्याचा अधिकार आहे. आता 10 ग्राउंडवर जसा पुरुषांना घटस्फोट मिळण्याचा अधिकार आहे तसाच 10 ग्राउंडवर स्त्रियांना पण घटस्फोट मिळण्याचा अधिकार आहे. सो ही जी पुरुषांना 10 ग्राउंड आहेत ती पण स्त्रियांना पण अवेलेबल आहेत. हा एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे. आणि ऍडिशनली 4 ग्राउंड ही फक्त स्त्रियांना अवेलेबल आहेत. ही 4ही ग्राउंड पुरुषांना अवेलेबल नाहीत. पण म्हणजेच हिंदू मॅरेज ऍक्ट मध्ये 14 ग्राउंडवर स्त्रीला घटस्फोट मिळतो, पण 10 ग्राउंडवर पुरुषाला घटस्फोट मिळतो. आता ती कुठली कुठली ग्राउंड आहेत ते आपण बघू. पहिलं सगळ्यांना माहिती आहे ती म्हणजे क्रुएल्टी. आता क्रुएल्टी या शब्दाची व्याख्या संपूर्ण कायद्यामध्ये केलेली नाहीये आणि सुप्रीम कोर्टचे, बॉम्बे हायकोर्टचे आणि इतर हायकोर्टचे त्याच्यावरती प्रचंड केस लॉज आहेत की क्रुएल्टी म्हणजे काय. आणि सुप्रीम कोर्टाने एका केसमध्ये असं म्हटलेलं आहे की इट इज अनडिझायरेबल टू डिफाईन क्रुएल्टी. म्हणजे क्रुएल्टीची व्याख्या करणं हे योग्य नाही. कारण क्रुएल्टी म्हणजे काय हे सगळ्याचं इट डिपेंड्स अपॉन व्हेरियस फॅक्ट्स अँड सर्कमस्टन्सेस. त्याच्यामध्ये त्या जे स्पाउसेस आहेत त्यांच्यावरती होणारे संस्कार ते कुठल्या बॅकग्राऊंड मधून आलेले आहेत, नंतर त्यांची राहणीमान काय आहे, त्यांचं उत्पन्न काय आहे आणि अनेक गोष्टी त्याच्यामध्ये कन्सिडर केल्या जातात. त्यामुळे एकच ऍक्ट जो आहे हा ऍक्ट सिंगल ऍक्ट जर असला तर तो एका बायकोला क्रुएल्टी होऊ शकेल किंवा एका पुरुषाला ती क्रुएल्टी वाटेल, पण तोच ऍक्ट दुसऱ्या पुरुषाला क्रुएल्टी वाटणार नाही. मी त्याचं एक नेहमी उदाहरण देतो. म्हणजे एक राजेश खन्नाने डिंपल कपाडियाला एक मुस्कळीत मारली तर तो ऍक्ट, आणि दुसरं म्हणजे झोपडपट्टीत राहणाऱ्या अत्यंत गरीब अशा हालाकीत राहणाऱ्या पुरुषांनी बायकोला मारलेली थोबाडी, त्या ऍक्ट तोच आहे पण त्याचे फरक, त्याचे जे परिणाम आहेत ते खूप वेगवेगळे आहेत. आणि म्हणून क्रुएल्टी काय कशामुळे होते याला खूप पैलू आहेत. तर त्यामुळे ते जे जजमेंट त्याच्यावरती आले ती महत्वाचे आहेत. परंतु सगळ्यात महत्वाचं काय घेतलं पाहिजे की क्रुएल्टी शुड बी ऑफ सच अ नेचर दॅट इट वुड नॉट बी पॉसिबल फॉर द पिटिशनर हजबंड टू कंटिन्यू टू स्टे विथ द रिस्पॉन्डंट वाईफ. अशा प्रकारची क्रुएल्टी पाहिजे. म्हणजे इट इज
इम्पॉसिबल टू कंटिन्यू टू स्टे विथ माय वाईफ, या प्रकारची जी परिस्थिती आहे ती परिस्थिती न्यायालयामध्ये प्रूव्ह करू शकला पाहिजे तो पुरुष, तो नवरा, तरच त्याला घटस्फोट मिळणार आहे. अदरवाईज अगेन सुप्रीम कोर्टचं जजमेंट आहे की डिवोर्स कॅनॉट बी ग्रँटेड ऑन लाइटर ग्राउंड्स. तो हे क्रुएल्टीचं जे ग्राउंड आहे हे प्रूव्ह करायला पाहिजे. आता क्रुएल्टी अनेक प्रकारे होते. एक म्हणजे क्रुएल्टी ही तुम्हाला शारीरिक असू शकते किंवा मानसिक असू शकते. तर शारीरिक क्रुएल्टी, आता बाईनी पुरुषाला शारीरिक क्रुएल्टी काय होऊ शकते, तर तशी झालेली खूप उदाहरणं आमच्याकडे आहेत, ज्याच्यामध्ये हे नवरे जे आहेत त्यांनी त्याचे फोटोग्राफ्स काढलेले असतात किंवा अनेक वेळा त्यांना दवाखान्यात जायला लागतं, त्यांना डॉक्टरचं ट्रीटमेंट घ्यायला लागते. तर अशा प्रकारे जर जिथे शारीरिक क्रुएल्टी आहे किंवा शारीरिक कुठे कुठे मारहाण झालेली असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला पुरावा द्यायला लागतो, आणि तो पुरावा म्हणजे अशा प्रकारे मेडिकल एड किंवा फोटोग्राफ्स अशा स्वरूपात असू शकतो. आता हे सगळं करत असताना नुसतंच म्हणणं की माझ्या बायकोने मला क्रुएल वागणूक दिलेली आणि मला घटस्फोट पाहिजे, किंवा आमच्या दोघांचं जमत नाही, आमचे विचार एकमेकांचे जुळत नाहीत, आम्हाला घटस्फोट पाहिजे, असं नुसतं म्हणून चालत नाही. सुप्रीम कोर्टचं जजमेंट आहे की every instance of cruelty must be specifically and categorically mentioned in the petition with reference to month, year. आणि त्याच्याबरोबर बॉम्बे हायकोर्टचे जर तुम्ही रूल्स बघितले हिंदू मॅरिटच्या खाली फ्रेम केलेले, त्या रूल्स मध्ये तर रूल नंबर 4G आहे, तो म्हणतो की विथ रेफरन्स टू द डेट, मंथ, डेट अँड द इव्हन टाइम ऑफ इट्स ऑकरन्स, त्याची वेळ, कधी घटना ती घडली त्याची वेळ पण तुम्ही पिटिशन मध्ये प्लीड केली पाहिजे, तसं लिहिलं पाहिजे. तो नुसतंच मोघम प्लीडिंग त्याच्यामध्ये न करता स्पेसिफिक प्लीडिंग करणं आवश्यक आहे. आणि अनेक पिटिशन मध्ये हे स्पेसिफिक प्लीडिंग नसतं आणि त्याच्यामुळे पिटिशन आपलं सक्सीड होत नाही. सो पिटिशन सक्सीड होण्यासाठी स्पेसिफिक इन्स्टन्सेस ऑफ क्रुएल्टी, ते सुद्धा क्रोनॉलॉजिकल ऑर्डर मध्ये, म्हणजे 94 साली काय झालं, 95 साली काय झालं, 98 साली काय झालं, 2000 साली, असं क्रोनॉलॉजिकल ऑर्डर मध्ये पिटिशन तयार करून त्याच्यासाठी अभ्यास एवढाच करायला लागेल की क्लायंट कडनं किंवा जर तुमच्याकडे जेव्हा पक्षकार येतो त्याच्या पक्षकाराकडनं डिटेल या इन्फॉर्मेशन पिटिशन तयार करण्याच्या आधी तुम्ही ही सगळी घेतली पाहिजे, आणि मग पिटिशन तुम्ही ड्राफ्ट करायला घेतलं पाहिजे, सो दॅट ती क्रोनॉलॉजी येते, स्पेसिफिक इन्स्टन्सेस येतात आणि तुमचं पिटिशन चांगल्या रीतीने तयार राहतं आणि ते शेवटपर्यंत टिकलं पाहिजे. आता शेवटपर्यंत याचा अर्थ ते उच्च न्यायालयामध्ये आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत टिकलं पाहिजे. आणि म्हणून अनेक वेळा तुम्ही हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात जर कुठे बघितलं असेल तर अनेक वेळा जजेस तिथे बसलेले वर्ण विचारतात की हॅव यू प्लीडेड दिस, याचं तुमचं प्लीडिंग केलेलं आहे का, आणि जर तुम्ही प्लीडिंग केलेलं असेल तर बोला, प्लीडिंग केलेलं नसेल तर त्याच्यावर कुठले भाष्य करू नका. तो प्लीडिंगचं महत्व एवढं मोठं आहे, म्हणून स्पेसिफिक इन्स्टन्सेस ऑफ मेंटल अँड फिजिकल क्रुएल्टी त्या ठिकाणी स्टेट केली पाहिजे. हे क्रुएल्टीचं एक ओव्हरऑल ग्राउंड झालं. दुसरं जे आहे ते ॲडल्ट्री. आता ॲडल्ट्रीचं ग्राउंड हे पूर्वी तुम्हाला माहितीये की इंडियन पिनल कोडमध्ये ऑफेन्स पण होता, क्रिमिनल ऑफेन्स पण होता, पण त्याचे जे क्रिमिनल ऑफेन्स आता तो सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे तो आता क्रिमिनल ऑफेन्स नाही, तो डिक्रिमिनलाइज झालेला आहे. आणि ॲडल्ट्री हे आता ओनली ग्राउंड फॉर डिवोर्स राहिलेलं आहे. तर त्या ठिकाणी ॲडल्ट्रीच्या साठी सुद्धा एक अतिशय महत्वाची बाब म्हणजे त्याला पुरावा खूप भक्कम आणि सज्जड लागतो. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जो ॲडल्ट्रेस आहे किंवा ॲडल्टर आहे, आता या ठिकाणी आपण नवऱ्याचं बघतोय, तर बाई माझी बायको आहे ती ॲडल्टर्स रिलेशनशिप मध्ये आहे, तर ती ज्या पुरुषाबरोबर और ज्या पुरुषांबरोबर ॲडल्टर्स रिलेशनशिप मध्ये आहे त्या एका पुरुषाची किंवा अनेक पुरुषांची को रिस्पॉन्डंट म्हणून त्याला पार्टी करणं अत्यावश्यक आहे, हे सगळ्यांनी महत्वाचं लक्षात घेतलं पाहिजे. तो या माझ्या बायकोचे या पुरुषाबरोबर संबंध आहेत असं नुसतं म्हणून चालणार नाही, तर त्याचं नाव आणि त्याचा पत्ता आणि त्याला को रिस्पॉन्डंट केलं पाहिजे. को रिस्पॉन्डंट केलं नसलं तर ॲडल्टरीवरच्या ग्राउंडच्या वरचं पिटिशन हे तुमचं डिसमिस होईल फॉर नॉन जॉइंडर ऑफ नेसेसरी पार्टी. सो नेसेसरी पार्टी आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. एक पेक्षा एक अनेक असले तर ते सगळ्यांना तुम्ही त्या ठिकाणी पार्टी केलं पाहिजे. आणि अनेक वेळा अशी गोष्ट होते की तो जो पुरुष असतो त्या पुरुषाचं नाव किंवा त्याचा पत्ता किंवा त्याचा फोन नंबर हा या नवऱ्याला माहिती नसतो, पिटिशनर नवऱ्याला माहिती नसतो. त्या ठिकाणी तुम्ही त्या प्लीडिंग केलं पाहिजे की आत्ता मला त्याचं काहीही माहिती नाही, पण त्याचा पुरावा माझ्याकडे आहे, परंतु ज्या वेळेस मला तो त्याचा पत्ता किंवा काही इतर गोष्टी मिळतील त्यावेळेस मला त्याची परवानगी द्यावी की मला पिटिशन अमेंड करून त्याला को रिस्पॉन्डंट करण्यात यावं. मग आता मला माझे त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचे डिटेल्स नाहीत आणि म्हणून त्याला को रिस्पॉन्डंट करण्यात आलेलं नाही, अशा प्रकारचं स्पेसिफिक प्लीडिंग तुमच्या शेवटी जो संपूर्ण पिटिशन संपत आलं की त्याच्यात हे केलं गेलं पाहिजे. आणि असं हे त्या रूल्स मध्ये पण म्हटलेलं की तुम्ही तसं मेन्शन केलं गेलं पाहिजे. आता ॲडल्टरीच्या बाबतीत पुरावे काय काय असू शकतात, तर एक म्हणजे त्याला विटनेसेस असू शकतात की आम्ही पाहिलंय,
दुसरं म्हणजे त्याच्यामध्ये फोटोग्राफ्स असू शकतात. अनेक ठिकाणी आमच्या केसेसमध्ये फोटोग्राफ्स हा सुद्धा एक पुरावा आम्ही देऊ शकलेलो होतो अडल्टरीचा. कारण हे कुठेतरी गावाला जातात, कुठेतरी डेस्टिनेशन्सला जातात, समुद्र किनाऱ्याला जातात, त्या ठिकाणी ते स्वतःच फोटो काढतात आणि ते फोटो आपल्याला मिळू शकतात अनेक कारणांमुळे. तिसरी गोष्ट अशी आहे की त्याच्यामध्ये ईमेल्स असू शकतात. तर ते ईमेलमध्ये कुठेतरी इंटिमेट जर कंटेंट असला त्या ईमेलमध्ये तर त्याचा उपयोग तुम्हाला अडल्टरी म्हणून करून घेता येतो. त्यानंतर व्हॉट्सअप चॅट असतात. तो जो बायको आणि तो अडल्टर आहे त्यांच्यामध्ये व्हॉट्सअप चॅट्स असतात, तर ते तुम्हाला मिळू शकतात. किंवा मेसेजेस असतात, एक्सचेंजेस ऑफ मेसेजेस, तर ते जर मेसेजेस एक्सचेंज केलेले असले, इंटिमेट त्याच्यामध्ये काही गोष्टी लिहिलेल्या असल्या, त्याच्यामधनं दिसत असलं की या ठिकाणी या दोघांची रिलेशनशिप फिजिकल रिलेशनशिप आहे, तर ते होऊ शकतं. यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे शब्दरचना जी कायद्यातली आहे ती कायद्यातली शब्दरचना घेऊन तुम्ही त्या ठिकाणी पिटिशन ड्राफ्ट केलं पाहिजे. त्याच्यात शब्दरचना अशी आहे the respondent has sexual intercourse with the person other than the petitioner. म्हणजे सेक्शुअल इंटरकोर्स हा त्या ठिकाणी शब्द वापरलेला आहे. मग त्या प्रकारचा सज्जड पुरावा तुमच्याकडे असला पाहिजे. मियरली माझ्या बायकोचं एक्स्ट्रामॅरिटल अफेअर आहे किंवा माझ्या बायकोचं त्या पर्टिक्युलर पुरुषाबरोबर खूप मैत्री आहे, अशा प्रकारचं मोघम प्लीडिंग त्या ठिकाणी करून चालत नाही. प्लीडिंग हॅज टू बी व्हेरी स्पेसिफिक. आणि जेव्हा तुमच्याकडे पक्षकार येतो अडल्टरीचं ग्राउंड घेऊन, त्यावेळेस त्या पक्षकाराला, पुरुष पक्षकाराला तुम्ही विचारलं पाहिजे की पहिला मला तुझ्याकडे असलेला पुरावा दाखव. जर पुरावा असला तरच तशा प्रकारचं ॲलिगेशन करा. पुरावा नसला तर तशा प्रकारचं ॲलिगेशन करू नका. कारण याचा दुष्परिणाम असा आहे की याचा अर्थ असा होतो की काहीही पुरावा नसताना हा नवरा संशय घेतोय बायकोवर आणि अशा प्रकारे आरोप करतोय. म्हणजे हीच एक नवऱ्याने केलेली बायकोवर क्रुएल्टी ठरू शकते. तर त्यामुळे त्याचा पुरावा असल्याशिवाय तुम्ही कुठल्याही प्रकारे या मॅटरमध्ये पुढे जाऊ नका. त्याच्यामध्ये कागदोपत्री पुरावा पाहिजे, कुठला तरी पुरावा पाहिजे, आणि तो पुरावा असल्याशिवाय त्याचं प्लीडिंग पाहिजे. आणि हे सगळं इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड मी तुम्हाला सांगितलं तसं कोर्टात प्रोड्यूस केलं पाहिजे आणि नंतर ते तुम्हाला त्या ठिकाणी प्रूव्ह करता आलं पाहिजे. इथपर्यंत सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही त्याचं प्लीडिंग करा. तिसरं जे ग्राउंड आहे ते डेझर्शन आहे. आता डेझर्शन मध्ये असं आहे की एखाद्या बायकोनी नवऱ्याचा त्याग केलेला असला, तो सुद्धा कमीत कमी 2 वर्ष, मिनिमम 2 वर्षापेक्षा जास्ती काळ जर त्याग केलेला असला, तर त्या नवऱ्याला त्या ठिकाणी न्यायालयामध्ये जाता येतं आणि सांगतं की काहीही कारण नसताना माझी बायको मला सोडून गेलेली आहे, तिने माझा त्याग केलेला आहे, वैवाहिक जीवन संपुष्टात आणायचं आहे अशी तिची एकूण इच्छा आहे आणि म्हणून याच ग्राउंडवर मला घटस्फोट पाहिजे. आता डेझर्शनचं एक इक्वेशन आहे, ते तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या. सुप्रीम कोर्टने दिलेलं इक्वेशन आहे. डेझर्शन इज इक्वल टू फॅक्टम ऑफ सेपरेशन. फॅक्टम ऑफ सेपरेशन, फॅक्ट ऑफ सेपरेशन म्हणजे प्लस ॲनिमस डेसिरेंडी. ॲनिमस डेसिरेंडी म्हणजेच इंटेन्शन टू ब्रिंग कोहॅबिटेशन टू एन एंड. हे दोन गोष्टी तिथे असल्याच पाहिजे. म्हणून डेझर्शन इज इक्वल टू ॲनिमस डेसिरेंडी प्लस फॅक्टम ऑफ सेपरेशन. हे इक्वेशन सुप्रीम कोर्टाने करून दिलेलं आहे. आणि फॅक्टम ऑफ सेपरेशन हे मिनिमम 2 years आहे. आता मिनिमम 2 yearsचा अर्थ हे कंटिन्युअस असलं पाहिजे. म्हणजेच माझी बायको मला 6 महिने सोडून गेली, नंतर ती परत माझ्याकडे 2 महिने आली, नंतर परत 8 महिने सोडून गेली, मग परत माझ्याकडे 2 महिने आली, परत ती मला 10 महिने सोडून गेली, असं ऍडअप पिरियड करून नंतर माझं एकूण टोटल 2 वर्ष सेपरेशन आहे असं करून चालत नाही. ते इट शुड बी मोर दॅन कंटिन्युअस पिरियड ऑफ 2 years फ्रॉम द डेट ऑफ सेपरेशन. आता हे करत असताना दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे, हू हॅज लेफ्ट हुम इज नॉट इम्पॉर्टंट, व्हाय द पार्टी हॅज लेफ्ट इज इम्पॉर्टंट. म्हणजेच एखाद्या बायकोनी नवऱ्याला खूप त्रास दिला आणि नवऱ्याला त्रास दिल्यामुळे नवरा त्या ठिकाणी निघून गेला. आता नवऱ्याने घर सोडून निघून गेलाय आणि नंतर 2 वर्ष त्या दोघं एकत्र आले नाहीत, तर या ठिकाणी नवरा हा डेझर्टेड स्पाऊस होतो आणि बायको ही डेझर्टिंग स्पाऊस होते. हू हॅज लेफ्ट हुम इज नॉट इम्पॉर्टंट, व्हाय द पार्टी हॅज लेफ्ट इज इम्पॉर्टंट, असं सुप्रीम कोर्टचं जजमेंट आहे. तो त्रासाला कंटाळून जर नवरा तिकडनं निघून गेलेला असला, नवऱ्याने जरी घर सोडलेलं असलं तरी डेझर्टेड पार्टी हा नवरा आहे आणि डेझर्टिंग स्पाऊस ही बायको आहे, हे लक्षात ठेवा. हे एक्झॅक्टली व्हॉट इज इम्पॉर्टंट, व्हॉट इज कॉल्ड ॲज कन्स्ट्रक्टिव्ह डेझर्शन. दिस इज कॉल्ड ॲज कन्स्ट्रक्टिव्ह डेझर्शन. याचा सगळ्याचा उहापोह तुमच्या प्लीडिंग मध्ये अतिशय चांगल्या रीतीने झाला पाहिजे. आणि डेझर्शन कसं होतं, काय होतं हे पण महत्वाचं आहे. अनेक वेळा काय होतं की पार्टीज एकाच घरात राहत असतात आणि एकाच घरात राहून सुद्धा दोघांची भांडणं होत असतात आणि या भांडणांमुळे ते दोघं जण शरीर संबंध ठेवत नाहीत, त्यांचे शरीर संबंध संपुष्टात येतात. तर शरीर संबंध संपुष्टात येणं म्हणजे सुद्धा अबॅन्डनमेंट आहे, म्हणजे सुद्धा निग्लेक्ट आहे, म्हणजे सुद्धा डिप्रायव्हेशन ऑफ कॉन्ज्युगल ब्लिस आहे. हे कायम लक्षात ठेवा तुम्ही. आणि म्हणून हे सुद्धा डेझर्शनच आहे.
हे सुद्धा एका प्रकारचं डेझर्शनच आहे. आणि म्हणून इवन दो द पार्टीज आर स्टेइंग अंडर वन रूफ, बट इफ दे आर नॉट शेअरिंग द बेड, दे आर सेपरेटेड. सो त्याची डेट ऑफ सेपरेशन ही तुम्ही त्या दिवसापासून घेऊ शकता. फिजिकल सेपरेशन म्हणजेच पार्टी कधी घर सोडून गेली हे महत्वाचं नाहीये. तुम्ही जर स्टेअरिंग बेड नसेल तर त्या ठिकाणी तशा प्रकारे तुम्हाला प्लीडिंग करायला लागतं, आणि असं प्लीडिंग केलं तर त्याप्रमाणे डेझर्शनची जी तारीख आहे किंवा सुरुवात आहे ती त्या दिवसापासून तुम्ही काउंट करू शकता पुढचे 2 वर्षासाठी. नंतरचं जे ग्राउंड आहे ते कन्व्हर्जन आहे. कन्व्हर्जन म्हणजेच द हजबंड अँड वाईफ बोथ ऑफ देम मस्ट बी हिंदूज. तो बायकोनी जर हिंदू धर्म सोडला आणि दुसऱ्या धर्मामध्ये प्रवेश केला तर ते ग्राउंड तुम्हाला कन्व्हर्जन हे ग्राउंड वरती तुम्हाला घटस्फोट घेता येतो. नंतरचं 5वं जे ग्राउंड आहे ते मेंटल डिसऑर्डर आहे. मेंटल डिसऑर्डर म्हणजे जर तुम्हाला सिझोफ्रेनिया बायकोला झालेला असला किंवा मेंटल डिसऑर्डर टू सच अन एक्सटेंट दॅट यू आर नॉट एबल टू कंटिन्यू टू बी मॅरिड विथ हर, अशा प्रकारची जर सिच्युएशन असली तर त्या ठिकाणी तुम्हाला ते करता येतं. तिसरी गोष्ट म्हणजे याच्यातला महत्वाचा भाग म्हणजे इट शुड बी इनक्युरेबल. जर त्याच्यात उपचार करून जर चांगले परिणाम येणार असेल, सुधारण्याची शक्यता असेल तर तुम्हाला घटस्फोट मिळणार नाही. दॅट मेंटल डिसऑर्डर शुड बी इनक्युरेबल. आणि सिझोफ्रेनिया त्याच्यातलं एक ग्राउंड दिलंय. या ग्राउंडला एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, नुसतंच प्लीडिंग करून चालत नाही, तर त्याला मेडिकल एव्हिडन्स द्यायला लागतो. मेडिकल एव्हिडन्स द्यायला लागतो म्हणजे त्याला तुम्हाला डॉक्टरला बोलवायला लागतं, डॉक्टरचं सर्टिफिकेट द्यायला लागतं, आणि डॉक्टरने सांगितलं पाहिजे की मी या बायकोला इतके इतके महिने ट्रीटमेंट देत होतो, मी माझ्याकडे सगळं त्याचं प्रिस्क्रिप्शन आहे, ही माझी केस हिस्ट्री आहे, आणि वरून माझं असं अनुमान आहे की ही बायको लग्न नवरा बायको अशा प्रकारची जी रिलेशनशिप आहे ही कंटिन्यू करण्याला असमर्थ आहे. अशा प्रकारचं डिपोजिशन त्या डॉक्टरनी येऊन किंवा अनेक डॉक्टरनी येऊन त्या ठिकाणी न्यायालयामध्ये दिलं पाहिजे, तरच हे मेंटल डिसऑर्डर प्रूव्ह होते. नुसतंच प्लीडिंग करून किंवा कागदपत्र तुम्ही दाखवून अशा प्रकारे मेंटल डिसऑर्डर तुम्हाला प्रूव्ह करता येत नाही. सो तुम्ही सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याकडे प्रूफ काय आहे, त्या प्रूफच्या अनुसरून तुम्ही त्या ठिकाणी प्लीडिंग केलं पाहिजे, हे सगळ्यात लक्षात घेतलं पाहिजे. नंतर इनक्युरेबल डिसीज हा 6 नंबरचा घटस्फोटाचं कारण आहे. इनक्युरेबल डिसीज म्हणजे लेप्रसी किंवा व्हेनरल डिसीज, अँड दॅट टू इन कम्युनिकेबल फॉर्म. हे सगळ्यात महत्वाचं आहे. व्हीडी और लेप्रसी इन कम्युनिकेबल फॉर्म पाहिजे. आता लेप्रसी हे ग्राउंड दिलेलं आहे. लेप्रसी हा कायदा आला 1955 साली, त्यावेळेस लेप्रसी हा रोग होता, परंतु आता संपूर्ण औषधोपचार जी अवेलेबल आहेत, मॉडर्न मेडिसिन जी अवेलेबल आहेत, त्यामुळे लेप्रसी समाजामधनं ॲज गुड ॲज इरॅडिकेट झालेला आहे. त्यामुळे हे लेप्रसीचं ग्राउंड आता तसं रिडंडंट झालेलं आहे. मी गेल्या 41 वर्षाच्या माझ्या प्रॅक्टिसमध्ये एकही मॅटरमध्ये लेप्रसीच्या ग्राउंडवर डिवोर्स पिटिशन दाखल केलेलं नाही. याचा अर्थ आहे की ते आता लेप्रसी हे ग्राउंड तुम्हाला घेता नॉर्मली येणार नाही, पण व्हेनरल डिसीज या ग्राउंडवर तुम्हाला हे करता येतं, पण ते व्हेनरल डिसीज सुद्धा हा कम्युनिकेबल फॉर्म मध्ये पाहिजे. 7वं जे ग्राउंड आहे ते रिनन्सिएशन ऑफ द वर्ल्ड, म्हणजेच माझी बायको ही संन्यासी झाली आहे. तिने मटेरियल वर्ल्डचा त्याग केलेला आहे आणि ती आता संन्यासी झालेली असल्यामुळे तिला माझ्या वैवाहिक जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचा रस राहिलेला नाही. या ग्राउंडवरती तुम्हाला घटस्फोट घेता येतो. 8वं जे ग्राउंड आहे त्याच्यामध्ये प्रिझम्पशन ऑफ डेथ आहे, म्हणजेच तुमची बायको ही 7 वर्षापेक्षा जास्त काळामध्ये जर कुठेही आढळून आलेली नसली किंवा ती बेपत्ता असली आणि परागंध असली आणि ती कोणाला दिसली नसली तर देयर इज अ प्रिझम्पशन ऑफ सिव्हिल डेथ. अशा जर 7 वर्ष एखादी व्यक्ती कुठेही दिसली नाही, काही शोध घेतला तरी सापडली नाही, अशी जी परिस्थिती असली तर इट इज प्रिझ्युम्ड दॅट सच पर्सन इज डेड, आणि त्याच ग्राउंडवर तुम्हाला घटस्फोट मिळण्याचा अधिकार आहे. 9वं जे ग्राउंड आहे त्याच्यामध्ये असं आहे की ज्युडिशियल सेपरेशनची डिग्री तुम्हाला मिळालेली आहे. तर ज्युडिशियल सेपरेशन आणि घटस्फोट या दोन्हीचे ग्राउंड्स हे सारखेच आहेत. सेक्शन 10 मध्ये तुम्हाला ज्युडिशियल सेपरेशनची डिग्री मिळू शकते, सेक्शन 13 मध्ये तुम्हाला घटस्फोटाची डिग्री मिळू शकते. तर तुम्हाला जर ज्युडिशियल सेपरेशनची डिग्री मिळालेली आहे आणि ज्युडिशियल सेपरेशनची डिग्री मिळाल्यानंतर 1 वर्षाच्या कालावधीपर्यंत जर तुमची बायको आणि तुम्ही पुन्हा एकत्र नांदू शकला नाहीत तर त्या नवऱ्याला घटस्फोट मिळण्याचा अधिकार आहे. So after passing of the decree of judicial separation, if the parties are unable to resume cohabitation for a period of more than 1 year, the aggrieved party is entitled to seek a decree of divorce. That is another ground, 9th ground for divorce. And 10th ground for divorce is similar to that of 9th. त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की रेस्टिट्यूशन ऑफ कॉन्जुगल राईट्सची डिक्री झाली आणि रेस्टिट्यूशन ऑफ कॉन्जुगल राईट्सची डिक्री होऊन सुद्धा जर अदर पार्टी
बायकोच्या विरुद्ध तुम्हाला रेस्टिट्यूशनची डिक्री मिळालेली, कोर्टाने सांगितले की बायकोने नवऱ्याकडे राहायला जावं, आणि असं असून सुद्धा जर अशी बायको त्या नवऱ्याकडे 1 वर्षापेक्षा जास्ती काल, डिक्री झाल्यापासून 1 वर्षापेक्षा जास्तीचा काल परत जर राहायला गेली नाही, तर त्या नवऱ्याला त्या ग्राउंडवर घटस्फोट मिळण्याचा अधिकार आहे. आता या ठिकाणी एक महत्वाचा भाग लक्षात घेतला पाहिजे की रेस्टिट्यूशनची डिक्री ज्या व्यक्तीच्या विरुद्ध झाली आहे, ती व्यक्ती घटस्फोटाचा दावा करू शकते का? ती व्यक्ती रॉंग डुअर आहे का? कारण कोर्टाची जो ऑर्डर आहे की बाईनी नवऱ्याकडे जाऊन राहायला पाहिजे. मग बाईनी नवऱ्याकडे जाऊन राहण्यासाठी काय अटेम्प्ट केले, काय प्रयत्न केले, नोटिसा पाठवल्या का, याचा सगळ्याचा पुरावा पाहिजे. आणि म्हणूनच त्याचं कारण हे सुद्धा बघितलं जातं की रेस्टिट्यूशन ऑफ कॉन्जुगल डिक्री होऊन सुद्धा दोघं एकत्र परत का नाही आले. आता नवऱ्याने अनेक वेळा बोलवलं बाईला की तू आता माझ्या बाजून डिक्री झालेली आहे, कोर्टाने तुला सांगितलं की तू माझ्याकडे ये, तू ये, अशी नोटीस पाठवली, तिला ईमेल पाठवले, तिला सगळं मेसेजेस पाठवले, तरीही ती नाही आली, तर या ग्राउंडवर तिला घटस्फोटाचा त्या नवऱ्याला घटस्फोट मिळण्याचा अधिकार आहे. परंतु उलट जर आपण बघितलं की त्या ठिकाणी त्या बाईने प्रयत्न केले, हा नवराच म्हणला तू माझ्या घरात येऊ नको, तू माझ्या घरात येऊ नको, त्या बाईने ईमेल पाठवला, नोटीस पाठवली, त्याला त्यांनी उत्तर दिलं की माझ्या घरात यायचं नाही, तर या ठिकाणी तो नवरा हा रॉंग डुअर आहे. कारण डिक्री पास झाल्यानंतर ती बायकोची इच्छा होती यायची, पण या नवऱ्याने सांगितलं तू यायचं नाही. त्या ग्राउंडवर म्हणजे हु इज अ रॉंग डुअर, हु हॅज कमिटेड रॉंग, हे या 10व्या ग्राउंडवरती मध्ये बघितलं जाईल. आणि इवन इफ देर इज अ डिक्री ऑफ restitution of conjugal rights and the parties are unable to resume cohabitation for a period of 1 year or upward, it is not necessary that by default you are entitled to get a decree. त्या ठिकाणी कोर्ट 100% बघणार आहे हु इज राईट अँड हु इज रॉंग इज इन नॉट फुलफिलिंग द डिक्री. हा या ठिकाणी महत्वाचा भाग आहे. आणि आता आपण जे पुरुषांच्या हक्कांबद्दल बोलतोय, हिंदू मॅरेज ऍक्ट मध्ये सेक्शन 25 हा एकमेव अख्ख्या संपूर्ण कायद्यामध्ये किंवा इतर कायद्यांमध्ये सेक्शन 25 हा एकमेव असा कायदा आहे की ज्याच्यामध्ये पुरुषाला किंवा नवऱ्याला बायकोच्या विरुद्ध मेंटेनन्स मागण्याचा अधिकार आहे, पोटगी मारण्याचा अधिकार आहे. बाकी कुठल्याही कायद्यामध्ये पुरुषाला पोटगी मागण्याचा अधिकार बायकोच्या विरुद्ध नाही. आणि म्हणूनच आज जर हा तुमचा पुरुषांसाठी जर स्पेशल एपिसोड जर असेल किंवा एक सेशन असेल, तर त्याच्यामध्ये महत्वाचं सांगणं आवश्यक बाब आहे. एखादा पुरुष अत्यंत जर्जर आजाराने अंथरुणाला खिळून आहे, त्याला काही कामधंदा नाही, त्याच्याकडे पैसे नाहीत, त्याला स्वतःला मेडिकेशनला सुद्धा पैसे नाहीत, त्याला कोणी सपोर्ट करायला त्याचे आई वडील नाहीत, त्याला भाऊ नाही, कोणी काही नाही, अशा परिस्थितीत असा नवरा त्या बायकोकडे जर काही अशा प्रकारे स्थिती असली, आर्थिक स्थिती चांगली असली, तर असा नवरा तिच्याकडे पैशाची मागणी करू शकतो सेक्शन 25च्या खाली. आणि कोर्टामध्ये जर त्यांनी प्रूव्ह केलं तर अशा प्रकारे त्याला मेंटेनन्स देण्याची तरतूद केलेली आहे. हे सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवलं पाहिजे. तर मला वाटतं मी आता जे 10 ग्राउंड ऑफ डिवोर्स आहेत ते सगळे कव्हर केलेले आहेत. मेंटेनन्सचा पार्ट पण मी सगळा कव्हर केलेला आहे. आता मी तुमचा जास्त वेळ न घेता आपली रजा घेतो. सर थँक्यू सो मच. डेझर्शनच्या ह्याच्यावर खूप जास्त एनलाइटनिंग होतं, कारण की काही गोष्टी माहिती नव्हत्या, जसे की आपण म्हटलं की डेझर्शन इक्वेशन जे आहे त्या गोष्टीही आणि बाकीच्या गोष्टी आपण आज सांगितल्या की डिवोर्स मेन्स राईट्स साठीचे जे आहेत की कोणत्या कोणत्या ग्राउंड्सवर घेऊ शकतो, त्यासाठी खूप खूप धन्यवाद सर. आपलं सेकंड सेशन लगेच आता आपण लगेच सुरू करत आहोत. ऍडव्होकेट राजेश कातुरे सर घेतील. सो सर अजून एकदा धन्यवाद. आणि आपण जॉईन करून म्हणजे राहिलात तरी चालेल, लिव्ह झालात तरीही चालेल सर. थँक्यू. थँक्यू. मी ऍडव्होकेट राजेश कातुरे सरांना विनंती करते की आपण आपला व्हिडिओ ऑन करावा. सर आपण आहात राजेश सर? येस येस, आवाज येतोय मॅडम? हो हो, आवाज येतोय. आणि व्हिडिओ फॉर्च्युनेटली पण तिसरे स्पीकर पण ऍडव्होकेट भूषण कुलकर्णी सर पण आहेत. सरांचं असं होतं की बहुतेक सरांना उशीर लागेल, बट तेही मला दिसतात आहेत. सो आपले नेक्स्ट स्पीकर आपल्या समोर आहेत ऍडव्होकेट राजेश कातोरे सर. डिफेन्स त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर सरांबद्दल सर्वांनाच माहिती, बट स्टील सर 2007 पासून प्रॅक्टिस करत आहेत. He has started practicing in criminal matters, later on conducted various matters including criminal, family, civil, consumer. Currently a firm is situated at Ashiana Tower, शिवाजीनगरच्या तिथे त्यांचं आहे. त्यांचं स्वतःचं युट्यूब चॅनल आहे लिगल लिटरसी फोरम म्हणून. सरांनी बरेच खूप जास्त खटले, क्रिमिनल खटले जे चालवले आहेत ते बरेचसे असे फेमस आहेत. त्यांची लिस्ट आहे जी की मी ग्रुपवर शेअर करेनच. बट आता आपण लगेच आता सेशनला सुरू करूयात सर. आणि आपला जो टॉपिक आहे व्हेरियस डिफेन्सेस अवेलेबल फॉर मेन्स,
तर त्यावर मी सर आपल्याला विनंती करते की आपण सेशन सुरुवात करावी. Thank you, madam. First of all, I would like to thank Parivar NGO for taking this initiative. एक मेन्स डेच्या मुहूर्तावर म्हणा किंवा त्या सेलिब्रेशनला आपण हा एक इनिशिएटिव्ह घेतला. Trying to appreciate and understand the differences which is available in the legal fraternity किंवा आपल्या काही प्रोसिडिंग्स मध्ये मेन्सला काय आहे. So I would like to congratulate you, your team, and thank you for calling me straight away, and thank you for participation of in the numbers that all the participants have participated. So thank you all. I'll directly come to my topic. Topic assigned to me is what are the defenses available to the mains in the criminal proceeding. आता criminal proceeding मध्ये एक पुरुषाला काय काय डिफेन्सेस अवेलेबल आहेत हा ज्या वेळेस आपण टॉपिक डील करतोय. सो पर्टिक्युलरली 498A या केसेसमध्ये आपल्याला काय काय डिफेन्सेस अवेलेबल असतात when we are defending any man or relative of the husband. So I would like to concentrate on that particular aspect. आता याची जरा पार्श्वभूमी समजून जर आपण घेतली तर लक्षात घ्या की 498A हा जी अमेंडमेंट झाली ती 1983 मध्ये अमेंडमेंट झाली. आता ही 1983 ची जी अमेंडमेंट होती ती अमेंडमेंटचा ऑब्जेक्ट काय होता की त्यावेळेस आपण बघतो की जो डॉवरीचा जो काही आपल्याला लागलेला दाग म्हणू किंवा ही जी वियर्ड मेंटॅलिटी आपल्या सोसायटीत आहे आणि ती प्रिव्हेलिंग होती आणि ती कमी व्हावी आणि ह्या डॉवरीमुळे जी काही हॅरेसमेंट होते महिलेची किंवा विवाहित महिलेची तर ती कमी व्हावी हा त्यामागचा एक उद्देश होता. आणि बऱ्याच ऑर्गनायझेशनचे जे काही प्रोटेस्ट आणि बाकीच्या गोष्टी आणि सोसायटीच्या रिक्वायरमेंट ऍज वी ऑल सेड एव्हरी टाइम दॅट सोसायटी चेंजेस फास्टर दॅन लॉ आणि या बदलत्या सोसायटीच्या रिक्वायरमेंटनुसार 83 साली ही जी काही आहे ही प्रोव्हिजन अस्तित्वात आली. आता हा ऑब्जेक्ट फुलफिल झाला का तर निश्चितपणे आपल्याला बॅलन्सली म्हणावं लागेल की दोन्ही गोष्टींकडून आपल्याला दिसेल की काही अंशी तो साध्य पण झाला. हवेवर की जे आपल्याला शिल्ड म्हणून दिलेलं प्रोव्हिजन होतं त्याचा कुठेतरी वेपन म्हणून यूज व्हायला लागला आणि ते टाइम अँड अगेन इट हॅज बीन ऑब्झर्व्ड बाय द ऑनरेबल सुप्रीम कोर्ट अँड व्हेरियस हायकोर्ट्स ऑफ द कंट्री इन एनॉर्मस जजमेंट्स. आता जर काही जजमेंट्स मी आपल्याला शेअर करेन. पहिले जजमेंट जर आपण बघितलं तर 2005चं जजमेंट की जे आपण ज्या वेळेस एखाद्या मेलला डिफेंड करतो किंवा तुम्ही स्वतः मेल असाल, सुशील कुमार शर्मा वर्सेस युनियन ऑफ इंडिया. नाउ दिस जजमेंट काय आहे हे जजमेंट? ह्या जजमेंटमध्ये ऑनरेबल सुप्रीम कोर्ट गोज टू द एक्सटेंट आणि ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने सांगितलं की अरे ह्या ज्या मिसयूज व्हायला लागलाय या सेक्शनचा, म्हणजे आपण नेहमी एक गोष्ट म्हणतो लांडगा आला रे आला, आणि एवढ्या फॉल्स केसेस एखादी चांगली केस किंवा एखादी खरोखरी छळ झालेली केस असेल परंतु ती सुद्धा निघून जाईल असं म्हणताना सुद्धा याच्या पुढे जाऊन ऑनरेबल सुप्रीम कोर्ट सेज दॅट इट कॅन अनलिश द लीगल टेररिझम. सो लीगल टेररिझम हा वर्ड वापरला मिसयूज ऑफ 498A च्या केसेसला. सो दॅट जजमेंट यू विल फाइंड इन सुशील कुमार शर्मा वर्सेस युनियन ऑफ इंडिया. आता ह्याच्यामध्ये आणि पुढे जाऊन आताचं जर रिसेंट आपण जजमेंट बघितलं देन यू विल फाइंड इन स्वप्न कुमार दास वर्सेस स्टेट ऑफ वेस्ट बेंगाल, जे कलकत्ता हायकोर्टचं जजमेंट आहे 2023चं. परत ते रिट्रेट केलं गेलं की अरे ही मग कायदेशीर दहशतवादाची सुरुवात होऊ शकेल अशी जर मिसयूज झाली तर. दहशतवाद म्हणजे काय की दहशत निर्माण करायची आणि त्या दहशतीच्या सावटाखाली आपले जे इप्सित आहे किंवा उद्देश आहे ते साध्य करून घ्यायचे. मग अरे याचं वेपन म्हणून वापर होत नाहीये ना की जस्ट टू मेक हजबंड ऑर रिलेटिव्ह ऑफ द हजबंड ऑन देअर फीट अँड जस्ट टू बेंड देम फॉर द कॉम्प्रोमाइज ऑर व्हॉट एव्हर शी वॉन्ट. सो दॅट हॅज बीन ऍक्च्युअली ऑब्झर्व्ड बाय द ऑनरेबल सुप्रीम कोर्ट अँड व्हेरियस हायकोर्ट्स. आणि लीगल टेररिझम हा एक वर्ड यूज केला दॅट यू शुड कीप इन माइंड व्हाईल डिफेंडिंग द केसेस ऑर व्हाईल कंडक्टिंग द केसेस. नाउ सेकंड इम्पॉर्टंट आस्पेक्ट, आता आपण नवीन कायद्यामध्ये आहोत, नवीन कायदे आलेत, BNS आला, BNSS आला, BSA आला. सो कन्सिडरिंग दिस 3 पर्टिक्युलर ऍक्ट्स पण की आपल्याला परत ऑनरेबल सुप्रीम कोर्ट रिसेंटली JB पर्डीवाला ऑनरेबल जस्टिस यांनी एक जजमेंट डिलिव्हर केलं. त्या जजमेंटचं नाव आहे अचिन गुप्ता वर्सेस स्टेट ऑफ हरियाणा. सो नाउ इन दिस जजमेंट ऑनरेबल सुप्रीम कोर्ट सेज दॅट अँड रेकमेंडेड टू द युनियन लॉ मिनिस्ट्री की अरे तुम्ही याच्यामध्ये इतका मिसयूज होतोय तर तुम्ही याच्यामध्ये बदल करा. आणि याच्यापूर्वी असं झालं नव्हतं का? तर याच्यापूर्वीही झालं होतं आणि ते जजमेंट होतं प्रीती गुप्ता वर्सेस स्टेट ऑफ झारखंड. आता प्रीती गुप्ता वर्सेस स्टेट ऑफ झारखंड हे जजमेंट होतं 2010चं.
2010लाच ऑनरेबल सुप्रीम कोर्टाला वाटलं की अरे नाही 498 ची प्रोव्हिजन ज्या कारणाकरता आली तो कारण साध्य होताना काही अंशी दिसतंय, परंतु काही अंशी असं दिसतंय की त्याचा मिसयूज होतोय. आणि तो मिसयूज टाळण्याकरता की लेजिस्लेटरनी हे विचारात घेतलं हवं की प्रॅक्टिकल पर्स्पेक्टिव्ह काय आहे, हे कशा करता केले जात आहेत. आणि म्हणून या दोन्ही जजमेंटमध्ये आणि रिसेंटली आत्ताचं जे अचिन गुप्ताचं जजमेंट आहे, द ऑनरेबल जस्टिस जे.बी. पार्डीवाला फॉर द बेंच स्पीक्स थ्रू दॅट जजमेंट and says that ki this judgment should have been placed before the Union Ministry for the further की taking the steps to amend section 85 आणि 86 जर आपण BNS चा बघितला तर it is nothing but a reproduction of earlier section 498A. Now this is the basic things we should know and aware about the 498A while arguing the case before the honorable court, also while defending the case ki what has been enumerated you will have to find whether the case is genuine, whether the case is false, fabricated, what is the motive, what is the intent behind filing that case. Now since we are lacking the time but we'll start from the FIR. आता बघा FIR दाखल होती 498 ची FIR दाखल होती. FIR दाखल झाल्यानंतर बऱ्याचदा आपल्याला काय ऑप्शन अवेलेबल असतो, रेमेडी अवेलेबल असतो की जस्ट गो फॉर क्वॅशिंग ऑफ FIR. आता क्वॅशिंग ऑफ FIR च्या बाबतीत जर आपण म्हणलं तर एक लक्षात घ्या की क्वॅशिंगचं अँबिट हे खूप मोठं आहे. नाऊ हे अँबिट एवढं मोठं आहे की त्याचं जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं झालं तर आय विल रेकमेंड यू टू गो थ्रू द एंटायर जजमेंट ऑफ द स्टेट ऑफ हरियाणा वर्सेस भजनलाल, द लँडमार्क जजमेंट इन रिस्पेक्ट ऑफ द क्वॅशिंग. कधी क्वॅशिंग होईल, आपलं क्वॅशिंग कुठल्या कॅटेगरीत बसल्यानंतर क्वॅशिंग FIR होऊ शकेल, ही आपली 498 ची केस या क्वॅशिंगच्या FIR मध्ये बसते का, हे इंटेन्शन मालाफाईड होतं का, FIR मधून कॉग्निजिबल ऑफेन्स डिस्क्लोज होत होता का, हॅरेसमेंट आणि क्रुएल्टी ह्या केसमध्ये नाही दुसऱ्या केसमध्ये मी सांगेन. बट भजनलाल हॅज बीन एन्युमरेटेड in that particular judgment the 7 golden principles ki when FIR can be quashed, and by taking that aid of that particular judgment you can go for the quashing. That is one of the remedy. Now आता क्वॅशिंग कुठल्या कुठल्या ग्राउंडवर होतं बघा, बऱ्याचदा आपण वाचतो डिस्टिंक्ट रिलेटिव्ह आहेत की अरे हे रिलेटिव्ह एकत्र नाही, यांची ओकेजनल व्हिजिट्स होत्या, डिस्टिंक्ट रिलेटिव्ह होते आणि म्हणून बऱ्याचशा हायकोर्ट्सनी that the offenses has been quashed before the honorable high courts and by the honorable supreme court also. So while considering that judgment then we go to the inconsistencies. आता बघा आपल्याला काय काय ग्राउंड्स अवेलेबल असतात. वी आर टॉकिंग अबाउट आफ्टर रजिस्ट्रेशन ऑफ दी FIR क्वॅशिंगला जाताना आपल्याला जसे डिस्टंट रिलेटिव्ह किंवा ते लॉंग साईड ते कधी आले नाही, त्यांच्या ओकेजनल व्हिजिट्स होत्या, then 1 or 2 incidences of the cruelty, then harassment and cruelty are two different terms. हे लक्षात घेतलं पाहिजे. Every harassment cannot be termed as a cruelty for the section 498A. Then if we talk about domestic violence, the ambit of the domestic violence is entirely different. But so far as criminal liability under 498A, because you are going to be punished for 3 years punishment, so that is the degree of the satisfaction on the higher side. सो हे लक्षात घेतलं. हॅरेसमेंट वेगळी, क्रुएल्टी वेगळी. जसं आता आपण ऐकलं की क्रुएल्टीची डेफिनेशन वन कॅन बी, आय कॅन बी क्रुएल फॉर यू बट आय कॅनॉट बी क्रुएल फॉर एनी अदर बडी. सो मला नेमकं इट डिपेंड्स अपॉन द मेंटल स्टेट ऑफ माइंड ऑल्सो. सो ही क्रुएल्टी, हॅरेसमेंट अँड क्रुएल्टी फॉर 498A अँड डोमेस्टिक व्हायलन्स याचं ऍक्च्युअल मिनिंग बाय द व्हर्च्यू ऑफ द जजमेंट्स डिलिव्हर्ड बाय द ऑनरेबल अपेक्स कोर्ट आपण समजून घेतलं पाहिजे. याच्यात मी तुम्हाला सांगेल one of the recent judgment in the year 2023, Abhishek versus State of MP. हे जजमेंट वाचा, 2023 SCC ऑनलाईन, सुप्रीम कोर्ट 1083. त्यानंतर मिसयूजच्या बाबतीत जजमेंट आपल्याला आणखी एक सांगता येईल. ते जजमेंट आपल्याला आहे कनकशन कौसर वर्सेस स्टेट ऑफ बिहार. हे जजमेंट आपल्याला युजफुल होईल सो फार ॲज मिसयूज की काय काय ग्राउंड्स असतील क्वॅशिंगचे इनिशियल लेवलला. आता दुसरी गोष्ट आहे, बऱ्याचदा आपण बघतो वेग अँड जेनरिक एलिगेशन्स केले जातात, स्पेसिफिक एलिगेशन्स नाही, स्पेसिफिक डेट्स नाही, पर्टिक्युलर्स नाही. हा इन्सिडेंट कसा घडला, काय शिवाय दिल्या, कुठली क्रुएल्टी झाली, कधी झाली, कोणाच्या समक्ष झाली, या सुद्धा गोष्टी आपण वाईल डिफेंडिंग आपण या लक्षात घेतल्या पाहिजे. नाउ द सेकंड इम्पॉर्टंट एस्पेक्ट आफ्टर रजिस्ट्रेशन ऑफ दी FIR, आपल्या डोक्यात असं येतं की अरे आता FIR तर दाखल झाली पण पोलीस माझं काही म्हणणं ऐकून घेत नाही सो फार ॲज हजबंड इज कन्सर्न, आणि बायकोनी दिलेलेच पुरावे घेतात आणि ते सांगतात आम्हाला तिचेच पुरावे घ्यावे लागतील, तुमचे पुरावे घेता येणार नाही, किंबहुना तुम्ही कोर्टात जा किंवा आपले पुरावे घेत नाही. तर असं करायचं नाही. मी देन आय विल टेल यू द टू यूज पर्टिक्युलर जजमेंट. आता याच्यात 2 प्रकारचे पर्याय आहेत. उदाहरणार्थ
की बायको म्हणते की मला खूप मारहाण व्हायची अँड आय हॅव द डिफरंट सेट ऑफ एव्हिडन्स, माझ्याकडे वेगळ्या प्रकारचा एव्हिडन्स आहे, इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स आहे, की मी कामाला गेल्यानंतर मी कोर्टात असल्यावरती 50 वेळेस मला फोन करायची, इरिटेट करायची, हॅरेस करायची, मुद्दामून त्रास द्यायची. किंवा काही असे मेसेजेस आहेत, वल्गर मेसेजेस आहेत, मला इंटिमिडेटिंग मेसेजेस आहेत, माय मॉरल ऍज वेल ऍज इंटेलेक्च्युअल कॅरेक्टर हार्म करण्याचे मेसेजेस आहेत. सो दॅट कॅन बी ऑल्सो युज, म्हणजे गॅदरिंग ऑफ द एव्हिडन्स आपण जर म्हणतो तर तुमच्याकडचा एव्हिडन्स तुम्ही गॅदर करा. आता हाऊ टू पुट दॅट एव्हिडन्स बिफोर द कोर्ट, दॅट मे बी डॉक्युमेंटरी, दॅट मे बी ओरल, दॅट मे बी इलेक्ट्रॉनिक, एनी काइंड ऑफ एव्हिडन्स यू शुड कलेक्ट इट. आता हे कसं द्यायचं मग, आणि तुम्हाला जर पोलीस म्हणत असतील तर घेत नाही तर तुम्ही सरळ सरळ रजिस्टर पोस्टाने सेट ऑफ एव्हिडन्स तुम्ही त्यांना पाठवा पोलीस स्टेशनच्या नावाने, कन्सर्न इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरच्या नावाने, आणि ती रिसिप्ट यूज करा वेन एव्हर इट इज रिक्वायर्ड दॅट की दॅट हॅज बीन डिलिव्हर्ड टू देम, आणि हे आम्ही त्यांना पाठवलं होतं. आणि या बाबतीत जर तुम्हाला असं वाटलं की नो 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 स्टील दे आर नॉट इन्व्हेस्टिगेटिंग द मॅटर प्रॉपरली, इनफॅक्ट द लेजिस्लेशन इंटेंडेड दॅट की एक्झिक्युटिव्ह जे आहेत, पोलीस मशिनरी आहेत, दे शुड इन्व्हेस्टिगेट दॅट पर्टिक्युलर आस्पेक्ट व्हेरी, म्हणजे कुठलीही केस जर असेल तर ती इन्व्हेस्टिगेट करताना फेअरली, ट्रान्सपरंटली, इम्पार्शियली इन्व्हेस्टिगेट केली जाते. म्हणून देन द यूज द जजमेंट इन साकिरी वसू वर्सेस स्टेट ऑफ युपी. आता हे साकिरी वसूचं जजमेंट नेमकं काय सांगतं? साकिरी वसू जजमेंट सांगतं की जज, आता हे बघा, एक्झिक्युटिव्हला एक्झिक्युटिव्हच्या पॉवर्स दिल्यात, लेजिस्लेटिव्हला लेजिस्लेटिव्हची एकमेकांच्या पॉवर्स इंटरफेअर करायच्या नाहीत, हे सेटल प्रिन्सिपल आहे. हाऊएव्हर द वॉच शुड हॅव बीन देअर. मग काय होतं की ज्युडिशियरीचा वॉच असलं पाहिजे. मॅजिस्ट्रेट इज इम्पॉवर्ड बाय वे ऑफ दिस जजमेंट ऑफ द ऑनरेबल सुप्रीम कोर्ट दॅट यू कॅन मॉनिटर द इन्व्हेस्टिगेशन. यू कॅनॉट इंटरफेअर द इन्व्हेस्टिगेशन, हाऊएव्हर यू कॅन मॉनिटर द इन्व्हेस्टिगेशन वेदर द इन्व्हेस्टिगेशन गोईंग इन द राईट वे ऑर नॉट. आणि म्हणून साकिरी वसू या जजमेंटचा आधार देऊन तुम्ही मेहरबान मॅजिस्ट्रेट समोर अर्जही करू शकता की इन्व्हेस्टिगेशन इज नॉट गोईंग प्रॉपरली अँड देअरफॉर you should monitor the investigation and you should give and ensure every proper steps to ensure the proper investigation. So this is in respect of the investigation. Then the third aspect जो आपल्याला अवेलेबल असतो, आपण म्हणतो की वेग अँड जनरिक एलिगेशन, देन ऑब्स्टर्ड काही एलिगेशन्स असतात, इम्प्रोबेबल एलिगेशन्स असतात, याच्यावर सुद्धा मग चार्जशीट फाईल होतं. आता या चार्जशीट मध्ये जर तुम्हाला असं वाटलं की माझा एव्हिडन्स आला नाही, देन यू कॅन गो फॉर द फर्दर इन्व्हेस्टिगेशन, की अरे हा एव्हिडन्स असा नसतो की कंप्लेंटनी कंप्लेंट केली म्हणजे तिची कंप्लेंट खरीच आहे हे मान्य करून तिच्याच प्रमाणे एव्हिडन्स आपण दिला पाहिजे. देन फर्दर इन्व्हेस्टिगेशन इज ऑल्सो द रिकोर्स available to the husband which can be filed. Now section 91 CRPC is also one of the provision, important provision, but till the framing of charge now the Supreme Court says that की 91 खाली आपण कोर्टाला अर्ज करू शकतो की अरे या गोष्टी गरजेच्या आहे साहेब, तुम्ही समन्स काढा आणि या गोष्टी रेकॉर्डवर येऊ द्या. थिंग, एनी पर्टिक्युलर थिंग, मटेरियल ऑर दॅट डॉक्युमेंट, या प्रकारचा सेक्शन 91 प्रमाणचा समन्स आपण काढण्याचा अर्ज कोर्टाला करू शकतो, but not framing of the charge. आता सुप्रीम कोर्ट म्हणतं की till the framing of the charges. Now so after charge sheet if you are not satisfied, further investigation झालं, then the stage will come की नाही मला आता discharge करायचा आहे. So what are the grounds for the discharge? Then if prima facie case is not made out. पुन्हा एकदा तुम्ही भजनलाल या केस लावला की जे क्वॅशिंग ऑफ एफआयआर चा स्कोप मोठा आहे, इनहरंट पॉवरचे कोर्ट प्रोबॅबिलिटीवर विचार करू शकतं, डिस्चार्जला लिमिटेड स्कोप आहे, चार्जशीट बघायचंय, एक जजमेंट आहे नित्या धर्मानंद यांचं, पण याच्यात बघायचंय प्रायमा फॅसी केस आहे का. अरे आहे तशी केस जर करून चालवली तर ही काय, या केसचा रिझल्ट आउटपुट काय असू शकेल, वेदर इट वुड बी अब्यूज प्रोसेस ऑफ लॉ. आणि म्हणून ह्या पद्धतीने जाताना आपण एक जजमेंट रेफर करू शकता, कैलाश बेन पटेल वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र, आताच एक सुप्रीम कोर्ट 2024चं रिसंट जजमेंट आपल्याला मिळेल. सो कमिंग टू द फायनल आस्पेक्ट की आपल्याला जर आपण बघितलं की मग आपली ट्रायल सुरू होते. डिस्चार्जचेही बरेच ग्राउंड्स आपल्याला मिळतील इफ यू गो अँड सर्च. आता ट्रायल सुरू झाल्यानंतर आपण काय बघायचं असतं, तर ट्रायल सुरू झालं एव्हिडन्सचा पार्ट येतो की व्हॉट काइंड ऑफ एव्हिडन्स इज देअर.
वेदर इट इज ओरल एव्हिडन्स आहे का विटनेसेसचा, डॉक्युमेंटरी एव्हिडन्स आहे का, काही डॉक्युमेंट रिलाय केले का, आपल्याकडे काय एव्हिडन्स आहे, आपल्याकडे ओरल कोणी डिफेन्सचे विटनेसेस आहेत का की जे त्यांची थिअरी किंवा त्यांचा एव्हिडन्स जो आहे तो डिस्प्रूव्ह करू शकतो. म्हणून अगेन सेक्शन 3 एव्हिडन्स ऍक्ट बघायचा की कुठली ट्रायल चालवताना सो फार एज ऍडव्होकेट्स आर कन्सर्न, प्रूव्ड, नॉट प्रूव्ड, डिस्प्रूव्ड काय असतं, कशी केस प्रूव्ह करायची, कशी नॉट प्रूव्ड झाली, कशी डिस्प्रूव्ड झाली, आपल्याकडचा एव्हिडन्स, त्यांच्याकडचा, जसे इंटरेस्टेड अँड रिलेटेड विटनेसेस या 498 मध्ये दिसतात. आता हे इंटरेस्टेड आहे, रिलेटेड आहे, यांना डायरेक्ट इंटरेस्ट आहे आउटकम ऑफ द केस. Yes, there is a judgment from the both sides in respect of interested and related witness. That की अरे अशा प्रकारच्या विवाहितेचा छळ जर 4 कोपऱ्यात किंवा 4 घरात होत असेल तर कोण विटनेसेस मिळणार. However, you try to find out की अरे हा इन्सिडेंट कधी घडला, त्याचे काही स्पेसिफिकेशन त्यांनी दिलेले आहेत का, ह्या विटनेसेसचा माझ्या मागचा मोटिव्ह, इंटेंट जो आहे तो कसा खोटा आहे किंवा त्यांचा जो इंटेंट आहे तो मला त्रास देण्याचा कसा आहे, आणि माझ्या विरोधात ही केस कशी खोटी आहे हे सिद्ध करताना आपल्याला युजफुल होतं क्रॉस एक्झामिनेशनचं वेपन. देन क्रॉस एक्झामिनेशन, बाय वे ऑफ अ क्रॉस एक्झामिनेशन यू कॅन ब्रॉट द कॉन्ट्राडिक्शन अँड ओमिशन अँड इम्प्रुव्हमेंट. आता हे खूप मोठे चॅप्टर्स आहेत सो फार एज वी आर डीलिंग ओनली विथ द डिफेन्सेस अँड रिमेडीज, की इन शॉर्ट की आपल्याला काय काय मग हे कॉन्ट्राडिक्शन काय, कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट केलेत का, डिव्होर्स मध्ये एक सांगते, 125 मध्ये वेगळंच सांगते, डीव्ही मध्ये तिसरंच सांगते आणि 498 चौथंच एलिगेशन केलेलं आहे. हे काउंटर ब्लास्ट आहे का, माझं डोमेस्टिक मी डिव्होर्स पिटिशन क्रुएल्टीवर इमिजिएटली दाखल केलं आणि त्याला काउंटर म्हणून नंतर हा आलेला, ते पण मी आत्ताचे जे जजमेंट सांगितले त्याच्यातल्या एका माझ्यामध्ये अचिन गुप्तामध्येच the same thing had happened ki it was a counter blast to the divorce petition filed by the husband and later on 498A came to be filed. म्हणजे प्रत्येक वेळेस डिव्होर्सला काउंटर केलं आणि 498 दाखल केली म्हणजेच खोटी होते का, प्रत्येक ठिकाणीच क्रुएल्टी होते का. There cannot be a straight jacket formula. Ultimately each case has to be decided on its own facts and circumstances. So these are some of the defenses, I would say, remedies available to the main since the filing of the FIR till the conclusion of the trial. So every subject माझ्या हिशोबाने की हा खूप एलोबरेट डिस्कस करण्यासारखा आहे. You go and read every stages of the criminal trial so far as 498A is concerned. So that's it for today, friends. Thank you for giving me opportunity and thank you for participation. Thank you so much. थँक्यू व्हेरी मच ऍडव्होकेट राजेश कातोरे सर. आपल्यासोबत नेक्स्ट स्पीकर आहेत ऍडव्होकेट भूषण कुलकर्णी सर. त्यांचा चॅप्टर आहे की फादर्स लीगल राईट्स रिलेटेड विथ द चाइल्ड कस्टडी आणि शेअर्ड पेरेंटिंग प्लान किंवा जॉईंट पेरेंटिंग प्लान. सो आय वेलकम ऍडव्होकेट भूषण कुलकर्णी सर, परिवार एनजीओ तर्फे, अँड आय पर्सनली वेलकम यू अँड थँक्यू सो मच फॉर एक्सेप्टिंग दिस इन्व्हिटेशन. की या अशा वेगळ्या चाइल्ड कस्टडीशी रिलेटेड फादर्सचे जे राईट्स आहेत ते जाणून घेण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत आणि बऱ्याच जणांना त्या गोष्टी माहिती देखील नसतील, तर त्याचा आम्हाला फायदाच होईल. इन शॉर्ट मी सरांचं इंट्रोडक्शन करते. सर practices solely in the field of matrimonial law since the year 2011. He practices in the family court Pune, Mumbai, Solapur, other courts as well, where matrimonial cases go such as in criminal courts and civil courts. Mumbai, Solapur, Sambhajinagar, Bijapur, Kolhapur. Most importantly, I need to narrate that many of his articles relating to the child custody issues were published in the newspaper. So, sir, welcome again. And without wasting a single minute, I would hand over the mic to you. Thank you, ma'am. First of all, thank you, Parivar NGO, for inviting me. आणि हा खूप छान टॉपिक आहे, कस्टडी रिलेटेड टू फादर्स. आता मॅडम आता म्हणाला जसं आतापर्यंत इतक्या गोष्टी घडलेल्या आहेत कस्टडी आणि ऍक्सेस संदर्भात कोर्टामध्ये वेगवेगळ्या वेळी, आणि जेवढे सगळेजण फॅमिली कोर्टात प्रॅक्टिस करतात त्यांच्यासाठी मेंटेनन्स आणि कस्टडी हे दोन मेन केसची थोडीशी पिल्ल आहेत आणि ती आपल्याला केस सुरू झाल्यापासून शेवटपर्यंत काही ना काही कारणाने येतच राहतात सारखी 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 सारखी. तर त्याच्यात वडिलांच्या दृष्टीने जेव्हा आपण ऍक्सेस मागतो किंवा कस्टडी मागतो तर साधारण फॅमिली कोर्ट जेव्हा पूर्वी आल्का टॉकीजला होतं त्याच दरम्यान एक सेशन घेत होतं खूप सुंदर, आणि त्या दरम्यान मुंबई उच्च न्यायालय आणि इतर हायकोर्टने सुद्धा मिळून एक पॅरेंटिंग गाईडलाईन्स बनवल्या होत्या. त्या मी परदेशी मॅडमना शेअर केल्याच आहेत, त्या सगळ्यांबरोबर शेअर करतील, आय थिंक केल्या पण असतील त्यांनी. शेअर केलं. राईट. सो आपण ह्या सगळ्या
ज्या गाईडलाईन्स आहेत हायकोर्टाने दिलेल्या, तर त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे व्हाईल मेकिंग अन ऍप्लिकेशन. आता आपण काय काय मागू शकतो कोर्टाकडून? बाप म्हणून जेव्हा आपण ऍक्सेस मागायला जातो तेव्हा काय काय मागतो? तर सर्वप्रथम ज्या काही सुट्ट्या असतात, मग ती दिवाळीची सुट्टी असेल, उन्हाळ्याची सुट्टी असेल, क्रिसमस वेकेशन्स असतील, कधी कधी काही शाळांमध्ये होळीची सुट्टी असते, तर कधी कधी म्हणजे आता शाळांचा जो पॅटर्न बदलतोय त्या नवीन पॅटर्न नुसार, येस राजेंद्र सर, व्हिजिटेशन राईट पण मी एक्सप्लेन करतो नक्की. जसं जसं काळ बदलत गेला तसं सुट्ट्यांचा फॉर्मॅट सुद्धा बदलला शाळांचा. आणि पूर्वी म्हणजे आपल्या लहानपणी जेव्हा फक्त उन्हाळ्याची एकच सुट्टी असायची, त्याच्याऐवजी आता उन्हाळ्याच्या पण 2 सुट्ट्या विभागल्या गेल्या. 1 महिना आधी सुट्टी असते, मग शाळा असते, आणि मग परत 1 महिना सुट्टी असते. सो एव्हरी वेकेशन इज लिटिल बिट डिफरंट नाव ऍज पर टाइम्स. पण आपण काय काय करू शकतो? तर आपण ज्या ज्या सुट्ट्या असतील, मग मेजर सुट्ट्या असतील किंवा सिंगल डे सुट्ट्या असतील, त्या सर्व सुट्ट्यांबद्दल ऍक्सेस मागू शकतो आणि आपल्याला त्याच्यातला 50% ऍक्सेस मागण्याचा अधिकार आहे. आणि सगळ्यात मुळात महत्वाचं समजून घेतलं पाहिजे की हा अधिकार वडिलांचा नसून पाल्याचा आहे. कुठल्याही मुलाला त्याच्या आई आणि वडिलांबरोबर वेळ घालवण्याचा हक्क हा खूप मोठा हक्क आहे आणि दोघांचाही वेळ त्याला मिळालाच पाहिजे. आणि त्याच्यामुळे हा जो व्हिजिटेशन आणि ऍक्सेस हा जो ऍस्पेक्ट आहे, हा चाइल्ड सेंट्रिक आहे दॅन पेरेंट सेंट्रिक. बऱ्याचदा कोर्टामध्ये असं होतं की पती आणि पत्नी भांडत असताना आई आणि वडील म्हणून न भांडता पती आणि पत्नी म्हणूनच भांडत राहतात आणि त्या मुलांची अननेसेसरीली फरफट होत राहते. अर्ज करत असताना आपण हे लक्षात घेतलं पाहिजे एकतर की मुलं शिकत असताना त्यांच्या शाळेमध्ये कशी सुट्टी आहे हे आधी पालक म्हणून आपण समजून घेतलं पाहिजे. आणि आपल्याला आधी माहिती पाहिजे, आता प्रत्येक शाळेमध्ये कॅलेंडर आधीच पब्लिश केलेलं असतं. जर तुम्हाला तो ऍक्सेस नसेल शाळेमध्ये मिळालेला, तो यू हॅव दॅट ऑपॉर्च्युनिटी टू अप्लाय टू द कोर्ट फॉर अ परमिशन टू गेट दॅट ऍक्सेस. कारण पालक म्हणून तुमची जबाबदारी आहे मुलगा शाळेत कसा परफॉर्म करतो, त्याला शाळेला सुट्ट्या कधी असतात, शाळेच्या परीक्षा कधी असतात, आणि अभ्यासक्रम कसा आहे, आणि मुलाचा शाळेतला परफॉर्मन्स कसा आहे. म्हणजे मुलाच्या शाळेमध्ये पीटी अटेंड करणं असेल की परफॉर्मन्स समजून घेणं असेल, हे आपलं जबाबदारी आहे आपली पालक म्हणून. फक्त आपण ऍक्सेस मागणं जरुरी नाही, तर त्याच्याबरोबर काही पालक म्हणून जबाबदाऱ्या पण येतात. फक्त कुठलाच हक्क हा जबाबदारीशिवाय येत नाही. त्याच्यामुळे एक वडील म्हणून ही जबाबदारी पार करणं सुद्धा आपलीच जबाबदारी असते. तर त्याच्यामुळे आधी शाळेत समजून घ्यायचं की सुट्ट्या कशा आहेत. वीकेंड सुट्ट्या, आता हल्ली बऱ्याच शाळांना शनिवार रविवार सुट्ट्याच असतात आणि फक्त सोमवार ते शुक्रवार शाळा असते. हा, फक्त सोमवार ते शुक्रवार शाळा असते आणि शनिवार रविवार काही शाळांना सुट्ट्या असतात आणि काही शाळांना शनिवार चालू असतो. डिपेंडिंग ऑन दॅट यू कॅन मेक अन ऍप्लिकेशन. तर सुरुवातीला अर्ज करत असताना 2 पद्धतीने अर्ज करता येतात. एक अर्ज असतो तो म्हणजे केस चालू असेपर्यंतचा इंटरिम ऍक्सेस, ज्याच्यामध्ये तुम्ही वीकेंड ऍक्सेस मागता, ज्याच्यात तुम्ही दर महिन्यामध्ये 5 वीकेंड येत असतील तर 3, आणि ज्या महिन्यात 4 वीकेंड असतील त्या महिन्यात 2, ढोबळ मनानी पहिला, तिसरा आणि 5वा किंवा दुसरा आणि चौथा अशी त्याची प्रतवारी करून आपण वीकेंड मागू शकतो. ज्या पाल्याला दर शनिवार रविवार सुट्टी असते त्यावेळी आपण शुक्रवार संध्याकाळ ते रविवार संध्याकाळ ऍक्सेस मागू शकतो. आणि जर शनिवारी शाळा असेल तर शनिवारी शाळा सुटल्यानंतर रविवार संध्याकाळपर्यंत असा पहिला, तिसरा आणि 5वा किंवा दुसरा आणि चौथा आपण ऍक्सेस मागू शकतो. हा अर्ज करत असताना आपल्याला मुळात माहिती पाहिजे की मुलाची सुट्टी कधी असते आणि कशी असते. तसंच जेव्हा सुट्ट्यांच्या बाबतीतला ऍक्सेस येतो ना, तर त्यावेळी जेव्हा सुट्टी येते, बऱ्याचदा वकील म्हणून आपण जेव्हा प्रॅक्टिस करतो कोर्टामध्ये, तेव्हा आजपर्यंत प्रत्येक वेळी दिवाळीच्या आधी, क्रिसमसच्या आधी, न्यू इयर्सच्या आधी किंवा मे महिन्याच्या सुट्टीच्या आधी हे ऍक्सेस केले जातात आणि आपला सर्व वेळ हा त्याच याच्यात जातो. आता पालकांसाठी भेट ही तेवढीच महत्वाची आहे, पाल्यांसाठी पण तेवढीच महत्वाची आहे. तर याला काही शॉर्टकट आहे का? जसं आपण जेव्हा मेंटेनन्स मागतो इंटरिमचा बायकोकडून वकील म्हणून, तेव्हा आपण मेंटेनन्स मागतो केस चालू असेपर्यंत. मग तसंच आपण ऍक्सेस सुद्धा, जो व्हिजिटेशन राईट आहे आपला इंटरिम स्टेजमध्ये जेव्हा आपण मागतो, तर सगळ्याच सुट्ट्यांचा आपण एकदम मागितलं तर काय हरकत आहे? म्हणजे जेव्हा आपण अर्ज दाखल करतो तेव्हाच गृहीत धरून की ही केस साधारणपणे पुढची 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष चालणार आहे, एकच अर्ज दाखल केला आणि त्याच्यामध्ये सर्व सुट्ट्या असतील, क्रिसमस असेल, दिवाळी असेल, मे महिन्याची सुट्टी असेल म्हणजे उन्हाळी सुट्टी असेल, की अजून होळीची सुट्टी असेल किंवा इतर कुठल्या सुट्ट्या असतील, तर अशा अर्जांमध्ये आपण जर कायमचा पहिला हाफ म्हणजे व्हॉट एव्हर वेकेशन ड्युरेशन इज, मे इट बी 30 डेज, 15 डेज, 60 डेज, फर्स्ट हाफ ऑफ द वेकेशन जर तुम्ही मागितली सुट्टी किंवा सेकंड हाफ डिपेंडिंग ऑन तुमचा पण कन्व्हिनियन्स, तर भविष्यामधल्या सगळ्या सुट्ट्यांचे अर्ज आपण एकदाच करू शकतो, जेणेकरून सारखे सारखे ते अर्ज करून केसचं ड्युरेशन वाढतं. माझ्याकडे रिसेंटली एक केस होती ज्याच्यामध्ये आम्ही 2014 पासून ते 2023 पर्यंत ती केस चालवली डिव्होर्सची. त्याच्यामध्ये टोटल एक्झिबिट नंबर रिच्ड टू ऑलमोस्ट एक
1300 एक्झिबिट पर्यंत गेले आणि त्या 1300 एक्झिबिट्स पैकी साधारणपणे 500-600 एक्झिबिट्स हे फक्त वेळोवेळी केलेल्या ऍक्सेसच्या ऍप्लिकेशन बद्दलच होते. आपल्याला आलेले अनुभवच आपल्याला शिकवत असतात. तर यातनं निदान मला एक धडा मिळाला की एकाच अर्जामध्ये जर आपण सर्व प्रकारचे ऍक्सेस आणि व्हिजिटेशन राईट्स मागितले तर वाईल कोर्ट ग्रांट सेट कोर्ट कॅन ग्रांट वाईल ग्रांटिंग आता लिमिटेड दिला समजा, असंही होऊ शकतं की द अदर साइड हॅज इज टेकिंग डिफेन्स की मुलाचा जो कल आहे तो नाही आता वडिलांना भेटण्याचा, किंवा मुलाला वडिलांना भेटण्याची इच्छाच नाहीये, किंवा त्यांच्यामध्ये अजून रॅपो नाहीये. ऍक्सेस ही एक अशी गोष्ट आहे जी, आता एक इमॅजिन केलं आपण की नदी आहे आणि नदीवरती बांध बांधलेला असेल, तर बांधाला किंवा धरणाला जर एक भोग पडलं तर त्यातनं पाणी व्हायला लागतं आणि मग हळूहळू हळूहळू ते भोग आपोआप मोठं होतं. तसंच थोडंसं ऍक्सेस बद्दल असतं की सुरुवातीला आता रॅपो बिल्ड करत असताना यू कॅन टेक ऍक्सेस ऍट आपल्या कोर्टामध्ये जे चाइल्ड केअर सेंटर आहे फॅमिली कोर्टामध्ये, तिथे तुम्ही घेऊ शकता. त्याच्या पुढची स्टेज अशी असते की चाइल्ड केअर सेंटरमध्ये एकदा तुमचा ऍक्सेस 6 महिने अगदी व्यवस्थित चालला तर 6 महिन्यानंतर तुम्ही पुन्हा एकदा अर्ज केला पाहिजे की आता आमचा चाइल्ड केअर सेंटरमध्ये 2 तास 2.5 तास जो काही कोर्टाने ऍक्सेस दिला होता तो व्यवस्थित होतो. ह्या पुढे जाऊन आता आम्हाला दिवसभराचा ऍक्सेस पाहिजे आणि तो कोर्टाच्या बाहेर पाहिजे. कोर्टाच्या बाहेर म्हणजे तुम्ही एखाद्या मॉलमध्ये एखाद्या गार्डनमध्ये तो ऍक्सेस घेऊ शकता. ऍक्सेस झाल्यानंतर ओव्हरनाईट ऍक्सेस कडे जायला पाहिजे. मग एक रात्र तुमच्याकडे त्या पाल्याने घालवली, त्याला एकदा तो कम्फर्ट आला, देन यू कॅन ग्रॅज्युएट टू 4-5 दिवसांचा 15 दिवसांचा ओव्हरनाईट ऍक्सेस, आणि हळूहळू हळूहळू तुम्ही तो ऍक्सेस वाढवू शकता. पण ह्या सर्व गोष्टीच्या दरम्यान तुमचा मुलाप्रतीचा जो कल आहे तो पण पॉझिटिव्हच असला पाहिजे. बऱ्याचदा पालक हे विसरतात की त्यांच्या भांडणामध्ये त्यांचं जे काही लिटिगेशन चालू आहे डिव्होर्सचं, ते हार्डली 4 किंवा 5 वर्ष, 6 वर्ष, 7 वर्ष चालणार आहे ना कोर्टामध्ये. त्या दरम्यान मूल मोठं होणार आहे आणि त्या मुलं सगळं बघत असतात. मुलांचं अगदी व्यवस्थित लक्ष असतं त्यांच्या आई आणि वडिलांकडे, ते कसं म्हणतात काय. आणि मुलं खूप जास्ती ऑपॉर्च्युनिस्टही असतात. त्यांना कळतं की कोणाकडनं काय आणि कधी काढून घ्यायचं ते. आणि त्याच्यामुळे आपण मुलांना ही सवय लावत नाही होत ना की ऍक्सेस मिळावा किंवा मिळू नये, याच्यासाठी आपण मुलांचं मॅनिप्युलेशन करतोय. कारण हीच मुलं नंतर आपल्याला मोठी झाल्यानंतर ह्या गोष्टीचा त्रास देऊ शकतात. हे कायम लक्षात ठेवावं. आता मुलांचे हात दगडाखाली आहेत, नंतर जेव्हा ती इंडिपेंडेंट होतील तेव्हा तीच मुलं आपल्याशी कसं वागतील, आज जे आपण पेरतो तेच नंतर उगवणार आहे. या गोष्टीचा अनफॉर्च्युनेटली विचार होत नाही. एक दुसरा ऍस्पेक्ट आहे याच्यामध्ये, तो म्हणजे मुलांचा इंटरव्ह्यू. आता या संदर्भात ना विविध हायकोर्टाचे विविध आदेश आहेत. मी परदेशी मॅडम बरोबर 2-3 जजमेंट शेअर करीन, त्या शेअर करतील सर्वांबरोबर. तर त्याच्यामध्ये बऱ्याचदा आपल्या सेक्शनमध्ये पण म्हणलेलं आहे की ऍक्सेस हॅज टू बी ऍज पर द विशेस ऑफ द चाइल्ड. आणि बऱ्याचदा असं होतं की जो कस्टोडियन पेरेंट आहे तो मुलाच्या मध्ये असं काही भरून देतो की त्याला ऍक्सेस द्यायचाच नसतो कधी, आणि त्याच्यामुळे की मला जायचंच नाहीये, मला जायचंच नाही असं मुलं म्हणत राहतात सारखी. आता ह्या गोष्टीचा परिपाक असा होतो की मग नॉन कस्टोडियन पेरेंटला ऍक्सेसच मिळत नाही. मग साधा व्हिजिटेशन राईट्स पण मिळत नाही, जे आपण आता कोर्टामध्ये घेतो. त्याच्यासाठी काय करायला पाहिजे? सर्वप्रथम इंटरव्ह्यूच्या आधी आपण कोर्टाला अशी विनंती केली पाहिजे की आम्हाला एक 10-15 मिनिट मुलाशी बोलू द्या. जर काही त्या मुलावरती ट्युटरिंग झालेलं असेल तर ते काढण्याचा प्रयत्न त्या पालकाला करता येऊ शकतो. आणि त्या पलीकडे जाऊन जर असं वाटलं की तरी सुद्धा शक्य होत नाहीये, तर फॅमिली कोर्टामध्ये आता सायकोलॉजिस्टचं पॅनल आहे. आपल्या 3ऱ्या मजल्यावरती साधारण दर गुरुवारी का अल्टरनेट गुरुवारी ते सायकोलॉजिस्ट बसतात. आपण तो अर्ज पण करू शकतो की मुलांना तिथे रेफर करा आणि त्यांची तिथे अपॉइंटमेंट घेऊन मुलांचं सायकॅट्रिस्ट आणि सायकोलॉजिस्ट बरोबर मीटिंग होऊन ऍक्सेस सुरू होण्याकडे त्याची मदत होऊ शकते. ऍक्सेस कुठला मागता येतो आणि मागितला गेला पाहिजे असं मला वाटतं. सर्वप्रथम मुलांचा वाढदिवस हा त्यांच्यासाठी खूप महत्वाची गोष्ट असते. आता जर वाढदिवस मुलाचा सुट्ट्यांमध्ये पडत असेल तर वेल अँड गुड, यू कॅन आस्क फॉर हाफ ऑफ द डे. बऱ्याचदा असं होतं की मुलांचा वाढदिवस हा शाळा जेव्हा असते नॉर्मली शाळेच्या दिवशीच असतो. जर तसं असेल तर शाळेचा दिवस संपल्यानंतर अर्धा वेळ वाटून घ्यावा मुलाचा आणि मुलाबरोबर त्याचा वाढदिवस मुलाच्या इच्छेप्रमाणे साजरा करावा, आपल्या इच्छेप्रमाणे नाही, कारण तो मुलाचा वाढदिवस आहे. बऱ्याचदा पालक हे विसरून जातात आणि पालकांच्या राहिलेल्या सुप्त इच्छा ते मुलांच्या मध्ये प्रयत्न करतात पूर्ण करण्याचा. परंतु मुलाला काय हवंय हे समजून घेतलं पाहिजे, त्याला कसा वाढदिवस साजरा करायचा हे समजून घेतलं पाहिजे आणि तसा वाढदिवस साजरा केला पाहिजे. बऱ्याचदा आपण बघतो की चाइल्ड केअर सेंटरमध्ये सुद्धा कोर्टामध्ये तो वाढदिवस सेलिब्रेट केला जातो. केक आणतात पालक, बक्षीस आणि गिफ्ट्स आणतात मुलांसाठी आणि तिथे असलेल्या इतर मुलांमध्ये पण रिटर्न गिफ्ट्स वाटतात, त्यांना केक देतात. चांगली पद्धत आहे ही आणि मुलांचा वाढदिवस साजरा करून थोडासा रॅपो बिल्ड होण्याकडे पण कल येतो. ज्या पालकांचा ऑलरेडी रॅपो आहे आणि ज्यांचं सगळं व्यवस्थित चालू आहे त्यांनी तरी वाढदिवस जर साजरा करता आला दोन्ही पालकांनी एकत्र, कारण कुठल्याच पाल्याला असं वाटत नाही की आपल्या आई आणि वडिलांचा डिव्होर्स व्हावा, तर एकत्र सेलिब्रेट केलेला उत्तम.
पण जर ते शक्यच नसेल आणि ती अॅनिमॉसिटी इतकी जास्ती आहे की दोन्ही पालक एकत्र येऊन त्या मुलाचा वाढदिवस नाही साजरा करू शकत, तर दोघांनीही इंडिपेंडेंटली त्यांचा वाढदिवस चांगल्या पद्धतीने सेलिब्रेट करावा. आणि जर तो वेळ खूप शिल्लक कमी राहत असेल, मुलाची शाळा खूप जास्ती आहे आणि 3-4च तास राहतात, कसं काय वाटून घेणार? तर मग निदान तिथीने आणि तारखेने असं आपण विभागून घ्यावा, की एका पालकाने तिथीने करायचं आणि एका पालकाने तारखेने करायचं. मुलांना अल्टिमेटली सेलिब्रेशनमध्ये जास्त इंटरेस्ट असतो दॅन बर्थडे. सो फोकस ऑन दॅट. तसंच जेव्हा तुमचा वाढदिवस आहे, तेव्हा तुमची पण इच्छा असतेच ना, की आपल्याला आपल्या मुलाबरोबर वाढदिवस साजरा करता यावा. तर आपण तसाही अर्ज करू शकतो, की आज माझा वाढदिवस आहे, मला माझ्या मुलाबरोबर वेळ घालवण्याची इच्छा आहे. मला माझ्या वाढदिवसासाठी 3 तास का होईना मूल मिळावं. आणि तसंच वीकडेजमध्ये सुद्धा आपण ॲक्सेस मागू शकतो. जरी मुलाची शाळा असली तरी सुद्धा, जरी मुलाचे क्लासेस असले तरी सुद्धा 1-2 तास आपण मुलाबरोबर घालवू शकतो. ॲक्सेस म्हणजे जे आपण टेम्पररी व्हिजिटेशन म्हणतो, ते मागत असताना वीकेंड ॲक्सेस मागतानाच आपण टेलिफोनिक ॲक्सेस सुद्धा मागू शकतो, की मला मुलाशी आठवड्यातून 2दा फोनवरती बोलायचंय किंवा व्हिडिओवरती बोलायचंय, की कसा चाललाय तुझा आठवडा? तुझं आयुष्य कसं आहे? शाळेत काही त्रास तर होत नाहीये ना? अभ्यासक्रम बरोबर चाललाय ना? मित्रांबरोबर काय-काय मजा करतोयस? हे सगळं समजून घेण्यासाठी आपण व्हिडिओ कॉल करू शकतो आणि त्याची सुद्धा परमिशन आपण मागू शकतो. सो अपार्ट फ्रॉम आपण फोकस काय करतो बऱ्याचदा, की फक्त आपल्याला वीकेंडच मिळणार आहे. तर तसं नाहीये. ते गाईडलाईन्स जर तुम्ही वाचलेत व्यवस्थित, तर त्या गाईडलाईन्समध्ये वीकडेज ॲक्सेस, टेलिफोनिक ॲक्सेस, व्हिडिओ ॲक्सेस, वीकेंड ॲक्सेस, व्हेकेशन ॲक्सेस सगळं दिलेलं आहे. तसंच कधी-कधी आपण बघतो, की महिन्यामध्ये साधारणपणे जे काही आपले सण असतात, त्या सणांव्यतिरिक्त सुद्धा कधी-कधी 1-1 दिवसाच्या सुट्ट्या असतात. त्या 1-1 दिवसाच्या सुट्ट्या सुद्धा वाटून घेऊ शकता येतात. म्हणजे साधारणपणे जर एकाच शहरात राहत असतील आई आणि वडील आणि फार लांब नसेल राहत, तर एका दिवसाची सुट्टी सुद्धा साधारणपणे एका दिवसाची सुट्टी साधारण 50 असतील एका वर्षामध्ये, तर 25 सुट्ट्या एका पालकाला आणि 25 सुट्ट्या दुसऱ्या पालकाला, अशा सुद्धा मागून घेता येऊ शकतात. आपण जेवढं मागू तेवढं आपल्याला मिळणार आहे. आणि जसं मी म्हणलं, की धरण आहे ते, एक छिद्र पडलं तर ते मोठं-मोठं होत जातं. तसंच आहे, की ॲक्सेसमध्ये मुलांच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये इंटरेस्ट घेतलेला मुलांना आवडतो. तसंच जेव्हा गॅदरिंग असतं शाळेमध्ये मुलांचं, त्या गॅदरिंगला पालकांनी अटेंड करावं. आणि जर तुम्हाला माहिती नसेल, तर तुम्ही कोर्टातर्फे अर्ज करून ती माहिती मागू शकता ना, ज्या पाल्याकडे म्हणजे ज्याच्याकडे अधिकार आहे, पालक कायम कस्टोडियन पेरेंट आहे, ज्याच्याकडे पाल्य राहतोय, तर त्या पाल्याकडे आपण ही इन्फॉर्मेशन मागूच शकतो, की मुलाला मार्क किती मिळाले. म्हणजे व्हॉट इन्फॉर्मेशन दे हॅव टू शेअर. एकतर मुलाच्या शाळेतला परफॉर्मन्स कसा आहे? गॅदरिंग कधी आहे मुलाचं? पीटीए कधी आहे? आणि शाळेमध्ये शाळेची काही अपेक्षा असेल पालकांकडून, तर ती काय? तसंच जेव्हा-जेव्हा आपल्याला ॲक्सेस मिळतो, वीकेंड ॲक्सेस असेल, व्हेकेशन ॲक्सेस असेल, जर होमवर्क दिलेला असेल ना, तर तो पूर्ण करण्याची जबाबदारी सुद्धा त्या ॲक्सेस बरोबर येते. जरुरी नाही की आपल्याकडे पाल्य फक्त वीकेंडलाच येतोय, तर आपण फक्त पाल्याबरोबर बसून गेमच खेळायचे किंवा मज्जाच करायची आहे. अभ्यासही घ्यावा लागतो. आणि तो अभ्यास घेणं म्हणजे जर तुम्ही ती तयारी दाखवली, की हां, मला अभ्यास घ्यायची पण तयारी आहे, तर कोर्ट सुद्धा तशा पद्धतीने आपल्याला ॲक्सेस देऊ शकतं. आणि हे सगळं प्लीडिंग जर आपण अर्जातच केलेलं असेल, तर इट बिकम्स ईझियर फॉर द अदर पेरेंट अल्सो टू अंडरस्टँड. तसंच बऱ्याचदा मी असं बघितलंय, की पालकांना कल असा वाढत चाललेला आहे, की जेव्हा तुमच्याकडे पाल्य येतो, तेव्हा त्याचे फोटो काढायचे, व्हिडिओ काढायचे आणि रेकॉर्डिंग करून ठेवायचं आणि समोरच्या पालकाविषयी मत काय आहे ते जाणून घ्यायचं. मुळात ॲक्सेस हा पालकांचा चांगल्या पद्धतीने मुलाबरोबर वेळ घालवावा याच्यासाठी दिलेला आहे. आपलं जे केसचं भांडण आहे ते वेगळं आहे आणि ॲक्सेस आहे ह्याचं कारण वेगळं आहे आणि त्या दोन्हीचं मिक्सिंग होतं. कारण आई-वडील म्हणून ॲक्सेस न घेता नवरा-बायको म्हणून ॲक्सेस घेतला जातो. तर आपण जेव्हा बाप म्हणून ॲक्सेस मागतो, आता हे पुरुषांसाठी स्पेसिफिकली म्हणून मी तसं म्हणतोय, की आपण जेव्हा बाप म्हणून फक्त ॲक्सेस मागतो, तेव्हा जर तुम्हाला रेकॉर्डिंग करायचं असेल, तर ती तुमची आठवण म्हणून ते रेकॉर्डिंग करा. केसमध्ये वापरायचं म्हणून करू नका. ती तुमची स्वतःची मुलाबरोबरची आठवण आहे म्हणून तसं करा. आणि तशा पद्धतीने जास्तीत जास्त वेळ एखादी ॲक्टिव्हिटी असते. बऱ्याचदा मी पालकांना म्हणतो, की ज्या गोष्टी अ, वडिलांना म्हणजे आईला देऊ शकतात, त्या गोष्टी वडील नाही देऊ शकत कधी-कधी आणि ज्या गोष्टी वडील देऊ शकतात, त्या आई नाही देऊ शकत. तर छोट्या-छोट्या ॲक्टिव्हिटी असतात, जसं की मुलांना स्विमिंगला घेऊन जाणं असेल, मुलांना पार्क्समध्ये म्हणजे अम्युजमेंट पार्क्समध्ये घेऊन जाणं असेल. मुलांना आवडतं वॉटर पार्कमध्ये जायला किंवा वेगवेगळ्या पार्क्समध्ये जायला. तसंच बागेत गेल्यानंतर पण असा हट्ट करणं, की मला क्रिकेट आवडतं म्हणून मुलांनी पण माझ्याबरोबर क्रिकेटच खेळलं पाहिजे. समजा मुलाला फुटबॉल आवडत असेल, तर समजून घ्या मुलाला काय आवडतंय. जर मुलाला सायकल शिकायची असेल, तर सायकल शिकवा. या अशा छोट्या-छोट्या ॲक्टिव्हिटीज आहेत, खूप छोट्या-छोट्या, की आता दिवाळी येते, किल्ला केलाय मुलाबरोबर, आकाशकंदील बनवलाय. एंगेजिंग ॲक्टिव्हिटी असतील मुलांबरोबर, तर मुलं स्वतःहून म्हणतील, की मला तुमच्याकडे यायचंय. आणि त्या एंगेजिंग ॲक्टिव्हिटीजचे हवं तर तुम्ही फोटो काढून ठेवा तुमच्याकडे आठवण म्हणून. आणि जर खरंचच आरोप झालाच, की वडील
जेव्हा ऍक्सेस घेऊन जातात तेव्हा ते मुलाशी वाईट वागतात किंवा चांगलं वागत नाहीत, तेव्हा मग त्याचा तुम्ही पुरावा म्हणून वापर करू शकता की तुम्ही अशा पद्धतीने ऍक्सेस केलाय. पण मुळात फोटो काढतानाचा उद्देश पुरावा गोळा करणं हा नसून चांगल्या मोमेंट्सची मेमरी क्रिएट करणं हा असता तर इट विल बी हेल्दी. अनफॉर्च्युनेटली कोर्टामध्ये भांडत असताना वकील म्हणून पण आपण कधी कधी विसरतो की ऍक्सेस मुलांसाठी जास्त महत्वाचा आहे. आणि आपला क्लायंट जर आपल्याला म्हणत असेल की ऍक्सेस नाही द्यायचा, तर आपणही क्लायंटचं ऐकून नाही ऍक्सेस नाही देणार आम्ही असं म्हणतो कोर्टामध्ये, विच इज रॉंग. कारण अल्टिमेटली तो अधिकार मुलांचा जास्त आहे पालकांपेक्षा. आणि त्या पाल्याची काही चूक नाही आई वडिलांचा डिव्होर्स होत असताना. त्यांनी पाल्य जेव्हा या जगात आणलं तेव्हा त्याला दोघांचंही प्रेम मिळणं तेवढंच महत्वाचं आहे. त्याच्यामुळे ऍज अ नॉन कस्टोडियन पेरेंट इफ फादर इज आस्किंग, इन दॅट सर्कमस्टान्सेस द फादर शुड गेट ऍक्सेस. जर कुठलाच बाप एवढा वाईट नसतो जो मुलांबद्दल किंवा मुलांबरोबर खूप जास्ती वाईट वागेल. आणि त्याच्यामुळे वकील म्हणून पण आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण पण कुठेतरी आपली पण फॅमिली असते, आपल्याला पण मुलं बाळ असतात, आपल्याला आवडेल का आपलं मुलं आपल्यापासून लांब गेलेलं. तसं समोरच्याही पालकाबद्दल आपण थोडीशी एम्पथी ठेवायला काय हरकत नाहीये. आपण आपल्या क्लायंटला सांगू शकतो की नाही तुला ऍक्सेस द्यावाच लागेल. आणि वकिलांनी सुद्धा थोडीशी गरज आहे याच्यामध्ये काम करण्याची. आणि जे पेरेंटिंग प्लॅन परदेशी मॅडमने सगळ्यांबरोबर सर्क्युलेट केलेला आहे, इट इज अ गाईडलाईन अँड इट इज नॉट कंपल्सरी. सो बऱ्याचदा असा अप्रोच असतो की नाही मला हे पाहिजेच आहे. इट इज ऑलवेज रिमेंबर दॅट ऑनरेबल हायकोर्ट हॅज इश्यूड इट ॲज अ गाईडलाईन अँड नॉट ॲज अ थंब रूल, की असाच ऍक्सेस झाला पाहिजे असं नाहीये, पण असा असू शकतो आणि असा असावा. आणि इव्हन द गाईडलाईन हॅज फर्दर वेंट इन टू द ऍस्पेक्ट ऑफ, मी प्रश्नाकडे येतो अनिरुद्ध सर 1-2 मिनिटं. द हायकोर्ट हॅज गॉन इन टू द ऍस्पेक्ट ऑफ इव्हन हॅव्हिंग द डेटरंट क्लॉज, की ऍक्सेस अमुक अमुक वेळेत दिलेला आहे आणि तो जर दिला नाही तर पनिशमेंट काय असेल त्या संदर्भातली. आणि तिथपर्यंत जाऊन तो पेरेंटिंग प्लॅन जर दोन्ही पार्टीजनी व्हॉलंटरीली एक्झिक्यूट केला तर आय विल से दॅट इट विल बी हेल्दियर फॉर द चाइल्ड टू हॅव अ प्रॉपर अपब्रिंगिंग. आई वडील म्हणून जर ते एकत्र असतील तर ते खरंच खूप 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 चांगलं राहील. मी फक्त प्रश्न बघतोय, एकदा काहीतरी प्रश्न आले होते. कॅन वी आस्क द फादर टू मीट द चाइल्ड इन केस द फादर इज नॉट इंटरेस्टेड एट ऑल? अनफॉर्च्युनेटली अनिरुद्ध सर, सॉरी अनुराधा मॅडम, अनफॉर्च्युनेटली जर पालकाचीच इच्छा नसेल बाळाला भेटण्याची तर आपण आग्रह नाही करू शकत. देर इज नो प्रोव्हिजन टू आस्क द अदर पार्टी टू टेक ऍक्सेस, असा अर्ज नाही करू शकत आपण. दो इट इज लॉजिकल, देर इज नो प्रोव्हिजन टू दॅट. एक आणि रिक्वेस्ट आहे पार्टिसिपेंट्सना की क्वेश्चन अँड आन्सर आपण ऍट द एंड ऑफ द सेशन किंवा मग पर्सनली केल्यानंतर, ऑफकोर्स भूषण सर इज ऑलवेज देअर टू गाईड अस. आपण क्वेश्चन अँड आन्सर आपण नंतर घेऊ तर चालेल, कारण की Yes. अजून एक सेशन पण आहे. सर अजून कंटिन्यू नाही असेल नाही, तर आय थिंक आय एम डन. ज्या केस लॉज मी मेन्शन केल्या आता रिगार्डिंग इंटरव्ह्यू ऑफ द चाइल्ड, देर आर कॉन्ट्ररी व्ह्यूज ऑफ व्हेरियस हायकोर्ट्स अँड ऑनरेबल सुप्रीम कोर्ट ॲज वेल. सो कधी कधी असं म्हणलंय सुप्रीम कोर्टाने सुद्धा की प्रत्येकच वेळी इंटरव्ह्यू घेण्याची गरज नसते. म्हणजे आता समजा आपण असं आर्ग्यू केलं पाहिजे वकील म्हणून सुद्धा की उद्या मुलाला ताप आला आणि मुलाला गोळी द्यायला सांगितली डॉक्टरांनी आणि मुलगा म्हणला मी नाही घेत गोळी, तर आपण देतो का गोळी का नाही देत? प्रत्येकच वेळी जर मुलाची इच्छा, आता मुलगा म्हणला की मला शिकायचंच नाही, असं समजा मुलाची इच्छा असेल की मला अभ्यासच नाही करायचा, तर आपण कंपल्शन करतो ना. तसंच मुलासाठी पालकांचं प्रेम मिळणं पण तितकंच गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळे ही अशा पद्धतीची डिमांड करणं प्रत्येकच वेळी की इंटरव्ह्यू घ्या मुलाचा जेणेकरून मुलगा म्हणेल की मला वडिलांकडे नाही जायचं, हे चुकीचं आहे. आणि त्याच्यामुळे त्याचे कॉन्ट्ररी व्ह्यू सुद्धा ऑनरेबल हायकोर्ट्स आणि सुप्रीम कोर्टचे आहे, विच आय विल शेअर विथ परदेशी मॅडम, विच यू कॅन यूज इन युअर ऑन गोईंग केसेस. दॅट्स ऑल. थँक्यू. थँक्यू सो मच सर. दो इट इज नॉट अ थंब रूल जे आपण गाईडलाईन्स दिलेले आहे, बट त्या गाईडलाईन्स मध्ये पण आपण वाचण्याची पण तसदी घेत नाही की गाईडलाईन्स मध्ये काय आहे. सो इन सच अ शॉर्ट सेशन आपण जे सगळ्या गोष्टी सांगितल्या त्या मे बी खूप खूप जणांना माहिती नसतील आणि त्या डीपली आपण सांगितलं. सो थँक्यू अगेन सर, थँक्यू. सो मच. सो आपण आपला फोर्थ अँड लास्ट सेशन आपण तिथे वळत आहोत. डिफेन्सेस अवेलेबल, various defenses are there available in domestic violence cases for the respondent side. फॉर्च्युनेटली आपल्यासोबत आता मी बघते ऍडव्होकेट तनुजा जाधव मॅडम देखील जॉईन झालेले आहेत. सो माझं सेशन मी स्टार्ट करण्यापूर्वी सांगेन की आपण उद्यापासून एक कोर्स पण लॉन्च केलेला आहे की डिफेन्सेसवर पण नाही बट प्रॅक्टिकल डोमेस्टिक व्हायलन्सची केस कशी चालवावी त्यावर. सो वेलकम ऍडव्होकेट तनुजा जाधव मॅडम. आपण माझं सेशन झाल्यानंतर 1-2 मिनिटात मी आपलं इंट्रोडक्शन देईन आणि मग आपण त्याच्याबद्दलही सांगावं मॅम. सो ओके मॅम. let us start our fourth and last session. So
टॉपिक सगळ्यांना माहिती आहे की डोमेस्टिक व्हायलन्स केसेसमध्ये काय काय डिफेन्सेस हजबंड कडून किंवा रेस्पॉन्डंट रादर मी सांगेन की रेस्पॉन्डंट तर्फे काय काय असायला हव्यात. त्याआधी मी हे सांगू इच्छिते की डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट प्रोटेक्शन ऑफ विमेन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट हा ऍक्ट येण्यापूर्वी देर वेर नंबर ऑफ लॉज किंवा ऍक्ट्स टू प्रोटेक्ट वुमेन राईट्स हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. मग हा ऍक्ट कशासाठी आला किंवा हा ऍक्ट आल्यानंतर काय फरक पडला. सो फॉर द फर्स्ट टाइम डोमेस्टिक व्हायलन्सची व्याख्या इतक्या वायडर स्वरूपाची दिलेली आहे, खूप मोठी आहे ती, जी की त्याच्या आधी दिलेली नव्हती. हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. डिफेन्सेस आपण बघूयात, पण त्याआधी डोमेस्टिक व्हायलन्स म्हणजे काय त्याची वायडर व्याख्या ती जर मी वाचायला लागले तर त्याच्यातच 2 ते 4 मिनिटं जातील. त्यामुळे आपण ती डेफिनिशन त्या ऍक्ट मध्ये वाचून घेऊ शकतो. त्यात फक्त फिजिकल अब्यूज दिलेला नाहीये, तर फिजिकल अब्यूज सोबत इकॉनॉमिकल अब्यूज, इमोशनल, वर्बल, त्यात सगळ्या गोष्टींचा ओहापोह केलेला आहे की काय काय गोष्टी अब्यूज म्हणून तिथे अग्रीव्ड पर्सन सांगू शकतो. जेव्हा हा ऍक्ट आला, मला हे सांगायचं की जेव्हा हा ऍक्ट आला तेव्हा काही मेन्स ऑर्गनायझेशन जे होते त्यांनी या ऍक्टचा विरोध केला होता, हे सांगून की फिमेल किंवा विमेन याचा दुरुपयोग करू शकतात. आणि काही अंशी आपण पण बघतो की या ऍक्ट खाली काही दुरुपयोग करून खोट्या केसेस देखील दाखल होत असतात, हे आपण पाहत असतो. मग फक्त आपण असंच म्हणायचं का की दुरुपयोग होतोय आणि त्यात आपण काही करू शकत नाही, तर नाही. डोमेस्टिक व्हायलन्स मध्ये पण आपल्याला हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे की आपल्यासाठी जर डिफेन्सेस अवेलेबल आहेत आणि आपल्याला कळतंय की वाईफनी किंवा अग्रीव्ड पर्सननी ही केस खोटी दाखल केलेली आहे, तर आपल्याकडे काय काय वेपन्स नाही म्हणू शकणार पण डिफेन्स काय काय अवेलेबल आहे हे जर आपल्याला माहितीच नसेल तर आपण फक्त रडत बसू की बाबा आपल्याला डिफेन्स अवेलेबलच नाहीयेत आणि मेअर डिनायल देऊन आपण आपली केस चालवतो आणि नंतर कधीतरी कळतं की या गोष्टी माझ्याकडे होत्या पण मी त्या करू शकलो नाही किंवा करू शकले नाही. सो बिफोर स्टार्टिंग द सेशन ऑन डिफेन्स किंवा ग्राउंड्स मला हे सांगायचं आहे की आपल्यापैकी किती जणांना हे माहितीये की डोमेस्टिक व्हायलन्सची केस अख्खी केस डिसमिस पण होऊ शकते, रिजेक्ट पण होऊ शकते. काही जणांना या गोष्टी देखील माहिती नाहीयेत की डोमेस्टिक व्हायलन्सची केस रिजेक्ट होऊ शकते. त्याचे काही ग्राउंड्स दिलेले आहेत. अगदी ऑनरेबल हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट्स पर्यंत पण या गोष्टी गेलेल्या आहेत, जेव्हा की हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट्सनी हे सांगितलेलं आहे की देर आर सर्टन ग्राउंड्स. जेव्हा की पहिला ग्राउंड आहे, जर डोमेस्टिक व्हायलन्सच प्रूव्ह नाही झाला, दॅट मीन्स देर वॉज और देर इज नो डोमेस्टिक व्हायलन्स नरेटेड प्लीडेड, तर कोर्ट त्या ह्याच्यात डोमेस्टिक व्हायलन्सची केस डिसमिस करू शकतो. सेकंड इज इफ कोर्ट फाइंड्स इनसफिशियंट और फॉल्स एव्हिडन्सेस देन डोमेस्टिक व्हायलन्सची केस डिसमिस होऊ शकते. अगेन अजून एक थर्ड ग्राउंड खूप महत्वाचं आहे, जे की मी केस लॉ सांगते. डॉक्टर पी पद्मनाथम वर्सेस बी मोनिका मध्ये सांगितलेलं आहे की इफ इट इज फाउंड दॅट इट इज शिअर अब्यूज ऑफ प्रोसेस ऑफ लॉ, जर सरते शेवटी जर कळालं की हे अब्युझिंग ऑफ प्रोसेस ऑफ लॉ कायद्याचा दुरुपयोग करण्यासाठी ही केस दाखल केलेली आहे, तरी देखील डोमेस्टिक व्हायलन्सची केस डिसमिस होऊ शकते. तर सगळ्यात आधी आपल्याला डिफेन्सला जाण्यापूर्वी आपल्याला काय लक्षात यायला पाहिजे की ही डोमेस्टिक व्हायलन्सची केसच जर आपण डिस्प्रूव्ह करू शकलो तर आपला डिफेन्स आपण तसा नरेट करू शकतो. त्यासाठी सगळ्यात आधी आता आपण सगळे लॉयर्स आहोत किंवा पार्टी इन पर्सन जर कोणी जॉईन झालेलं असेल तर त्यांना माहितीये की अग्रीव्ड पर्सन म्हटलं तर कोण किंवा डोमेस्टिक व्हायलन्स म्हणजे काय. बट इन शॉर्ट मला इथे सांगणं खूप महत्वाचं आहे डिफेन्स सांगण्याआधी की अग्रीव्ड पर्सन जी डेफिनिशन मध्ये दिलेलं आहे सेक्शन 2A ऑफ द सेड ऍक्ट PWDV ऍक्ट, काय सांगितलेलं आहे. अग्रीव्ड पर्सन मीन्स एनी वुमन who is or has been in first most important thing बघा domestic relationship with the respondent and who alleges to have been subjected to any act of domestic violence by the respondent. म्हणजे काय आहे, तुम्हाला डिफेन्स नरेट करण्यासाठी सगळ्यात आधी तर डोमेस्टिक रिलेशनशिप म्हणजे काय हे जाणून घेणं महत्वाचं आहे, रेस्पॉन्डंट म्हणजे काय हे जाणून घेणं महत्वाचं आहे. आता मी डिफेन्सवर येते. डोमेस्टिक रिलेशनशिप जेव्हा आपण
तो ग्राउंड घेतोय की देर वॉज नो डोमेस्टिक रिलेशनशिप, त्यासाठी आपल्याला काय जाणून घ्यावं लागणार आहे? डोमेस्टिक रिलेशनशिपची डेफिनिशन सेक्शन 2F ऑफ द सेड ऍक्ट. This is a relationship between two persons who live or have at any point of time lived together in a shared household when they are related by so and so. पुढच्या गोष्टी आहेत. आता इथे तिसरी गोष्ट महत्वाची डिफेन्ससाठी येते, शेअर्ड हाऊसहोल्ड. म्हणजे पहिली गोष्ट आपल्याला हे बघावं लागेल डोमेस्टिक रिलेशनशिप, मग रेस्पॉन्डंट म्हणजे काय, आणि आता आहे शेअर्ड हाऊसहोल्ड. तो फर्स्ट आपला डिफेन्स काय असायला पाहिजे कधीही, की देर वॉज नो डोमेस्टिक रिलेशनशिप. काही प्लिडिंग्स मध्ये मी हे बघितलेलं आहे की वाईफ बरेचसे रेस्पॉन्डंट्स ऍड करते, रिलेटिव्ह ऍड करते, जे की कधीच सोबत राहिलेले नसतात, पण फक्त हॅरॅसमेंट करण्यासाठी किंवा मग प्लिडिंग करण्यासाठी त्यांनी त्यांचं नाव एनकॉर्पोरेट केलेलं असतं ऍज अ रेस्पॉन्डंट. त्यामध्ये प्लिडिंग्स मध्ये इतके लॅक्युनाज असतात की त्याच्यात कधीही लिहिलेलं नसतं, कुठेही लिहिलेलं नसतं रादर की शेअर्ड हाऊस होल्ड मध्ये आम्ही राहिलेलो आहोत किंवा ही आमची डोमेस्टिक रिलेशनशिप होती. तर त्यामुळे फर्स्ट ग्राउंड आपला हा असायला पाहिजे प्लिडिंग्स नुसार, केसनुसार, की देर वॉज नो डोमेस्टिक रिलेशनशिप. त्यानंतर जर शेअर्ड हाऊस होल्ड जर शेअर केलेला नसेल एका छताखाली, आता शेअर हाऊस होल्डची डेफिनेशन तुम्हाला त्यासाठी बघावी लागेल, जी की दिलेली आहे सेक्शन 2S मध्ये. शेअर्ड हाऊसहोल्ड म्हणजे काय? शेअर्ड हाऊसहोल्ड मीन्स अ हाऊसहोल्ड वेअर द पर्सन अग्रीड लिव्स or at any stage has lived in a domestic relationship either singly or along with the respondent. Respondent सोबत राहणं खूप महत्वाचं आहे. And includes such a household whether owned or tenanted, या पुढच्या गोष्टी आहेत. तर जिथे ही प्लिडिंग्सच नाहीये, आपण बरेचदा वकील म्हणून पण व्यवस्थित वाचत नाही, केस स्टडी करत नाही की प्लिडिंग्स मध्ये काय गोष्टी आलेल्या आहेत, काय गोष्टी लॅक्युनाज आहेत. जर तिथे आपल्याला आढळलं की प्लिडिंग्स मध्ये वाईफच्या साईडनी किंवा ऍप्लिकंटच्या साईडनी या गोष्टी नरेट केलेल्या नाहीयेत, शेअर्ड हाऊस होल्ड बद्दल नाहीयेत, अँड इन फॅक्ट नरेट केल्या असतील किंवा नसतील, द फॅक्ट रिमेन्स की तुमच्या क्लायंटकडनं तुम्हाला जर कळालेलं आहे की आम्ही कधी एका छताखाली राहिलोच नाहीये, हजबंड सोडून जर दुसरे रिलेटिव्ह असतील who were implicated as respondents, जर ते म्हणत आहेत की लग्नानंतर आमचा आणि त्यांचा काहीच संबंध नाहीये, that is your second defense. That means if there was no shared household living together, तर हा तुमचा नेक्स्ट डिफेन्स असू शकतो. त्यानंतर थर्ड डिफेन्स असा असू शकतो, इन मेनी हायकोर्ट जजमेंट्स असं सांगितलेलं आहे की इफ देर इज नो स्पेसिफिक इन्सिडन्स नरेटेड बाय द अग्रीड पर्सन, इट मीन्स की बाबा वेग ॲलिगेशन्स केलेले आहेत जस्ट रिलेटिव्ह बद्दल, हजबंड बद्दल, फक्त वेग सांगितलेले आहे अख्ख्या पूर्ण पिटिशन मध्ये, ऍप्लिकेशन मध्ये जस्ट वेग ॲलिगेशन सांगितलेले की हे झालं ते झालं. जसं की आपण पहिल्या सेशन मध्ये ऐकलं स्पीकरचं की आपण जेव्हा ऍप्लिकेशन ड्राफ्ट करत असतो अग्रीड पर्सन, तेव्हा जर तिथे त्यांनी लिहिलेलं नाहीये की कोणता इन्सिडन्स कधी झाला, नरेट केलेलं नाहीये, ते टाइम, डेट किंवा मग ड्युरेशन सांगितलेलं नाहीये आणि जस्ट मोघम सगळं काही सांगितलेलं आहे, तर हायकोर्ट हेही सांगितलं की इफ देअर इज नो स्पेसिफिक इन्सिडन्सेस ऑर ॲलिगेशन देन DV कॅन बी रिजेक्टेड. या सर्वांचे जे केस लॉज आहेत ते मी ऍट द एंड ऑफ द सेशन मी ते शेअर करते. पुढचं अजून एक महत्वाचं, काही ऍप्लिकेशन्स मध्ये DVच्या केसेसमध्ये आपण हे बघतो की फक्त एक किंवा दोन इन्सिडन्सेस नरेट केलं जातं अख्ख्या ऍप्लिकेशन मध्ये, अख्ख्या केसमध्ये. तेव्हा हा देखील डिफेन्स होऊ शकतो की मेअरली सिंगल और 2 or 3 इन्सिडन्सेस नरेटेड, दॅट टू वेगली, त्या ग्राउंडवर पण DV रिजेक्ट होऊ शकतो. पुढे आपण येऊयात की मी जसं सांगितलं की जस्ट फॉर द सेक ऑफ हॅरॅसमेंट, जर एखाद्या स्त्रीने, अग्रीड पर्सनने 3, 4, 5, 6 असे सगळे रिलेटिव्हला इम्प्लिकेट केले ऍज अ रेस्पॉन्डंट, पण प्रत्येकाचा रोल, प्रत्येकाचा इथे खूप महत्वाचा आहे की प्रत्येकाचा रोल जर त्यांनी डिस्क्राईब केला नाही, त्या रोलमध्ये जर हे डिस्क्राईब केलेलं नाहीये की या कन्सर्न रेस्पॉन्डंट नंबर 1 मुळे मला काय काय त्रास झाला, कसा कसा झाला, रेस्पॉन्डंट नंबर 2 मुळे मला कसा कसा त्रास झाला, डोमेस्टिक व्हायलन्स कसं झालं, फिजिकल, इकॉनॉमिकल, whatever abuse she is claiming, whatever relief she has prayed for, जर त्यांनी ते स्पेसिफिकली नसेल दिलं, दॅट इज ऑल्सो अवर डिफेन्स. दॅट टाइम आपण हे म्हणू शकतो की बाकीच्या रिलेटिव्हला ज्यांचा रोल स्पेसिफिकली नरेट नाही केलेला आहे, तर ते डिफेन्स असू शकतात आणि आपण म्हणू शकतो की त्यांचं नाव डिस्चार्ज करावं, डिलीट करावं म्हणून. नेक्स्ट आहे आपल्याकडे खूप महत्वाच्या गोष्टी आपण विसरून जातो,
आपण सगळं ऍप्लिकेशन वाचतो, कंप्लेंट वाचतो, पण सरतेशेवटी ज्युरिस्डिक्शन, जी की खूप महत्वाची गोष्ट आहे, की अपॉन विच क्लॉज किंवा ज्युरिस्डिक्शन, कोणत्या ह्याच्यावर यांनी ही कंप्लेंट दाखल केलेली आहे, कुठे दाखल केलेली आहे, या गोष्टी आपण सर्रास विसरून जातो. डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट मध्ये ज्युरिस्डिक्शन दिलेलं आहे. बाकीच्या केसेस प्रमाणेच तुम्ही इथे पण जिथे ती राहते किंवा तो राहतो, जिथे डोमेस्टिक व्हायलन्स झालेला आहे, बऱ्याच गोष्टी आहेत. पण कधी कधी आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की काही काही अग्रीड पर्सन किंवा वाईफ कधी कधी ओकेजनली व्हिजिटला येतात कुठेतरी. समजा आई वडिलांच्या घरी, जर त्या राजस्थानला राहत आहेत, परमनंटली त्यांचा जॉब तिथेच आहे, आणि ओकेजनली त्या पुण्यात आलेल्या आहेत 1-2 दिवसांसाठी, आणि त्यांना त्रासच द्यायचा आहे नवऱ्याला किंवा रेस्पॉन्डंटला, आणि त्या 1-2 दिवसांच्या ह्याच्यात त्यांनी जर पुण्यात केस दाखल केली, ज्युरिस्डिक्शन बसेल का? तर ज्युरिस्डिक्शन अजिबात बसणार नाही. दिस इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट डिफेन्सेस वी शुड अंडरस्टँड, की या ज्युरिस्डिक्शनच्या क्लॉजवर खूपसे जजमेंट्स आहेत की ओकेजनल किंवा मग सडन विजिट डज नॉट अमाउंट टू ज्युरिस्डिक्शन टू फाईल द डीवी केसेस. सो दिस इज वन ऑफ द डिफेन्सेस अवेलेबल फॉर द रेस्पॉन्डंट. तुम्ही इथे सांगू शकताय की ही कंप्लेंट किंवा ही केस दाखल करण्यासाठी या कोर्टाला ज्युरिस्डिक्शनच नाहीये, त्यामुळे ही डोमेस्टिक व्हायलन्सची केस रिजेक्ट व्हावी, डिसमिस व्हावी. आणि देर आर एन नंबर ऑफ जजमेंट्स ऑल्सो. नेक्स्ट आहे, 2 गोष्टी आहेत, कॉन्ट्राडिक्शन अँड द काउंटर ब्लास्ट. आता बरेच वेळेस आपण हे बघतो की वाईफ 498 पण दाखल करते, डिवोर्स पण दाखल करते, 125 दाखल करते, बरेचसे कधी कधी रेस्टिट्यूशनचं पण दाखल करते, आणि डोमेस्टिक व्हायलन्सची केस पण दाखल करते. वी हॅव टू गो थ्रू विथ एंटायर प्लिडिंग्स ऑफ ऑल द केसेस. कुठे कुठे काय काय कॉन्ट्राडिक्शन्स आहेत हे आपल्याला बघायचंय. 498 मध्ये जर तिने वेगळंच काहीतरी सांगितलं असेल, 498 मध्ये सांगितलं असेल की 1 महिना आमचा संसार सुखाचा होता, त्यानंतर डावरीची आपल्याला डिमांड वगैरे सुरू झाली. डीव्ही मध्ये जर ती सांगते की पहिल्या दिवसापासूनच जर त्रास होता आणि तो सगळ्याच रेस्पॉन्डंट्स कडनं होता, हे कॉन्ट्राडिक्शन्स आपल्याला काढायचे, हे डिफेन्सेस आपल्याला फ्रेम करायचे. तिसरी महत्वाची गोष्ट याच्यातच, से फॉर एक्झाम्पल नवऱ्याने डिवोर्स दाखल केलेला आहे आणि त्याच्यानंतर काही काळाने वाईफनी त्यांच्या विरुद्ध डोमेस्टिक व्हायलन्सची केस केलेली आहे, तर अकॉर्डिंग टू द फॅक्ट्स अँड सर्कमस्टन्सेस यू कॅन टेक द डिफेन्स की हा एक काउंटर ब्लास्ट असू शकतो की मी डिवोर्स मागितलेला आहे जर ती अडल्ट्रस लाईफ जगते. से फॉर एक्झाम्पल, आता काही केसेसमध्ये असं असतं की वाईफ अडल्ट्रस लाईफ जगतीये हे नवऱ्याला कळतं, त्यामुळे तो डिवोर्स फाईल करतो, तो सगळ्या फॅक्ट सर्कमस्टन्सेस मेन्शन करतो, पण त्याला फक्त काउंटर ब्लास्ट म्हणून 1 वर्ष 1.5 वर्षानंतर कुठेतरी डीव्ही फाईल होते. त्यावेळेस तुमचा डीव्ही मध्ये हा डिफेन्स असायला हवाय की या गोष्टी झाल्या होत्या, डिवोर्स मध्ये या गोष्टी आल्या, इव्हिडन्सेस आल्या, आणि जर हे खरंच असतं, डोमेस्टिक व्हायलन्स जर खरंच झालं असतं, तर यांनी आधी का नाही केलं. त्यानंतर पुढचं डिफेन्स आहे, जसं मी म्हणाले की कॅज्युअल अँड ओकेजनल मीट्स विजिट्स बाय रिलेटिव्ह हु आर इम्प्लिकेटेड ऍज रेस्पॉन्डंट्स. बरेचसे जजमेंट्स परत आहेत जिथे की हे सांगितलेले आहे की रिलेटिव्ह जर ओकेजनली येत असतील, शेअर्ड हाऊस होल्ड असेल, जिथे ती अग्रीड पर्सन राहते त्यांच्या घरी असेल, 1-2 सणासुदीला आलेले असतील, नणंद असतील किंवा त्यांची मुलं असतील किंवा मग कोणीही रिलेटिव्ह असेल, तर त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला हे प्रूव्ह करायचंय की आम्ही फक्त ओकेजनली भेट देण्यासाठी गेलो होतो, सणासुदीचं गेलो होतो. जर हे आपण प्रूव्ह केलं, दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट डिफेन्सेस वी आर हॅव्हिंग, आणि आपल्याकडे हे सगळे इव्हिडन्स असतात, ते प्रॉपरली नरेट केले पाहिजेत. इथे सगळ्यात महत्वाचं मला हे सांगायचंय की आपण जनरली ही प्रॅक्टिस असते की डोमेस्टिक व्हायलन्स म्हटलं की रेस्पॉन्डंटच्या साईडनी फक्त डिनायल देत असतो, तर तसं नाही करायला हवंय. आपण डिनायल सोबत आपली केस, आपल्या क्लायंटची केस, हजबंडची, त्याच्या रिलेटिव्हची केस प्रॉपरली नरेट केली पाहिजे. याचंही ते आपण हे म्हणूया की फॉर्म्युला किंवा स्ट्रेट जॅकेट फॉर्म्युला नाहीये, बट येस, फर्स्ट तुम्ही सगळा डिनायल घ्या, सगळा इन द सेन्स ज्या गोष्टी ऍडमिटेड आहे, लग्न आहे किंवा काय आहे, फॅक्ट रिमेन्स फॅक्ट, त्या गोष्टी सगळ्या तुम्ही ऍडमिटेड झाल्यानंतर ज्या डिनायल आहेत त्या डिनायल घ्या, पण फक्त डिनायल घेऊन इथपर्यंत आपल्याला थांबायचं नाहीये. त्याच्यानंतर ट्रुथ काय आहे ते तुम्हाला नरेट करायचं. तेही कसं, तर जे रूल्स ऍप्लिकंटसाठी आहे की जे आपण प्लीडिंग करतो ते मुद्दे सुद्धा हवंय, इन्सिडन्स वाईज हवंय,
ड्युरेशन कधी कधी झालं ते तुम्हाला नरेट करायचं आहे. त्यानंतर त्याच्यासाठीचा काही इव्हिडन्स आहे का आपल्याकडे, ते देखील तुम्ही, जर इव्हिडन्सेस आहे, विटनेसेस आहे आपल्याकडे, खूप जास्त स्ट्रॉंग एव्हिडन्सेस, प्रूफ्स आहेत, ते तुम्हाला नरेट करायचे. त्यामुळे डीव्ही मध्ये सर्रास ही प्रॅक्टिस असते की डिनायल देणं आणि तिथेच आपला डिफेन्स, आपण त्याला डिफेन्स म्हणतो पण तो डिफेन्स नसतो. हे 9 ते 10 जे डिफेन्सेस आहेत ते प्रत्येक केसशी अनुसरून असतील. प्रत्येक फॅक्ट्स अँड सर्कमस्टन्सेस वेगळे असतात. कोणत्या केसला कोणते डिफेन्सेस ऍप्लिकेबल होतील ते आपल्याला ठरवायचंय. बट हे डिफेन्सेस आपल्याला घेणं खूप महत्वाचं आहे. रादर मी हे सांगितलं की 498 किंवा 2-3 केसेस ज्या ऑलरेडी झालेल्या असतील त्या ऍट लेंथ तुम्हाला वाचायच्या आहेत, त्यातले कॉन्ट्राडिक्शन्स काढायचे आहेत. त्याच्यात काय एव्हिडन्सेस जर दिले असतील किंवा नसतील दिले वाईफच्या साईडनी, आणि डीव्ही मध्ये जर फोर्स्ड एव्हिडन्सेस जर तुम्हाला कळत असतील की हा 2-3 वर्षापूर्वी हे एव्हिडन्सेस दिलेले नाहीयेत पण डीव्ही मध्ये काहीतरी नवीनच मॅनिप्युलेटिव्ह एव्हिडन्सेस आहेत, ते पण तुम्ही डिफेन्स मध्ये मांडू शकताय. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला डिफेन्स मध्ये येऊ शकतात. आता मी फक्त इन शॉर्ट जे महत्वाच्या केस लॉज आहेत डिफेन्सवर रिलेटेड ते मी सांगते. लॅक ऑफ डोमेस्टिक व्हायलन्स, इव्हिडन्सेसवर एक खूप चांगली केस लॉ आहे. त्याच्यातच हे दिलेलं आहे की जर इनसफिशियंट प्रूफ असेल ऍप्लिकंटचा किंवा वेग ॲलिगेशन्स असतील तर त्यासाठी आहे मेहरबान मुंबई हायकोर्टाचं आहे रुपेश सुरेश पलांडे वर्सेस समितिका पलांडेचं आहे. त्यानंतर आहे की नो फिजिकल अँड इमोशनल अब्यूज इज प्रूव्ड. कधी कधी असं होतं की जसं मी सांगितलं प्लीडिंग बरीचशी आहे पण ऍप्लिकंटली त्याच्यासाठी काही इव्हिडन्स दिलेला नाहीये, विटनेसेस दिलेले नाही, टेस्टिमोनी काही तपासलेले नाहीयेत आणि साफ साफ दिसतंय की हे सगळ्या काही गोष्टी खोट्या आहेत. तर कोर्ट्स हॅव रूल्ड दॅट मेंटेनन्स ऑर अदर रिलीफ्स अंडर दिस ऍक्ट ऑल्सो रिक्वायर्स प्रूफ ऑफ सच अब्यूज. तर ती केस लॉ आहे मनोहर सिंग वर्सेस द्रौपदी देवी, ऑनरेबल हिमाचल प्रदेश हायकोर्टची आहे. त्यानंतर अब्यूज ऑफ प्रोसेस, जे मी हे सांगितलं की जिथे ऍट द एंड ऑफ द केस इफ ऑनरेबल कोर्ट्स comes to the conclusion that yes this case is nothing but a abuse of process, जसं मी म्हटलं की काउंटर ब्लास्ट आहे, तर त्यासाठी आहे रुपेश पलांडे वर्सेस समितिका पलांडे. परत एकदा लॅक ऑफ डोमेस्टिक रिलेशनशिप, जिथे मी सांगितलं की डोमेस्टिक रिलेशनशिप प्रूफ नाही झालेली आहे तर त्यासाठीची आहे के विश्वनाथम वर्सेस शिवकुमार, मद्रास हायकोर्टाची आहे. जिथे आपल्याला हे दिसतंय की येस फॉल्स ॲलिगेशन्स लावलेले आहेत तर त्याच्यासाठी मेहरबान मध्य प्रदेश हायकोर्टाची आहे अजयकांत शर्मा वर्सेस अलका शर्मा. लास्ट बट नॉट द लिस्ट सेपरेट लिव्हिंग अरेंजमेंट जिथे आहेत, जिथे कोर्ट्स हॅव नोटेड दॅट इफ द ऍप्लिकंट हॅज लेफ्ट मॅट्रिमोनियल होम व्हॉलंटिअरली, हे खूप महत्वाचं आहे. जिथे तुम्ही हा डिफेन्स घेताय जसं आधीच्या सेशन मध्ये पण सांगितलं होतं, जर हे तुम्ही प्रूव्ह करू शकत असाल डिफेन्स घेऊन की शी हॅज लेफ्ट मॅट्रिमोनियल होम व्हॉलंटरीली, इट मे नॉट बी कन्स्ट्रक्टिव्ह. तर मनोहर सिंग वर्सेस द्रौपदी देवी, जे मी आता सायटेशन सांगितलं होतं ते, आणि काही लिगल टेक्निकॅलिटीजवर जसं मी सांगितलं की ज्युरिस्डिक्शनचं वगैरे आहे त्यासाठी एक महत्वाची केस लॉ आहे संदीप चक्रवर्ती वर्सेस रशिता चक्रवर्ती, ऑनरेबल बॉम्बे हायकोर्टाचा आहे. सो इन दॅट केस आपल्याला आजच्या सत्रातून चारही सेशन्स मधनं एकच गोष्ट हे सांगायची होती की आपण जेव्हा प्रॅक्टिस करतो प्रॅक्टिकली कोर्टामध्ये आपल्याला बऱ्याचशा गोष्टी माहिती नसतात की आपण काय काय डिफेन्स घेऊ शकतो, आपण कशी प्रॅक्टिस करायला हवी. थेरॉटिकल इज अ डिफरंट थिंग, पण जेव्हा काही एक्सपिरियन्सेस थ्रू आपल्याला काही गोष्टी कळतात तेव्हा आपली प्रॅक्टिस अजून जास्त चांगली होते. आणि जे पार्टी इन पर्सन आहे, शेवटी आपला सर्वांचा उद्देश हाच आहे की आपल्याला क्लायंटला जस्टिस द्यायचं आहे. सो या अनुषंगानेच तनुजा जाधव मॅडम आहेत. तर मॅडम एक 2 मिनिटात जो आपला उद्याचा कोर्स आहे त्याबद्दलही आपण सांगितलं तर आपल्या सगळ्या पार्टिसिपेंट्सला, पार्टी इन पर्सन्स आहेत त्यांनाही आय थिंक युजफुल होईल हे सगळं. सो मी इथे माझी रजा घेते. येस मॅम, येस मॅम. फर्स्ट ऑफ ऑल मी परिवार एनजीओला कॉंग्रॅच्युलेट करते की त्यांनी एवढ्या सगळ्या आज एक्सपर्ट फॅकल्टीला इन्व्हाइट करून त्यांचे मार्गदर्शन आज जे मुलांना दिलेले आहे, पार्टिसिपंट्सला दिलेले आहे, त्याच्याकरता तुमचे कॉंग्रॅच्युलेशन्स मॅम. सो मी डायरेक्ट आता आपल्या कोर्स जो आपण लॉन्च करतोय, डिझाईन केलेला आहे त्यावर येते. कोर्टरूम ट्रेनिंग इन्स्टिट्यूट तर्फे आपण मास्टर द डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट या विषयावर 10 दिवसांचा ऑनलाईन पद्धतीने कोर्स डिझाईन केलेला आहे.
कोर्स हा उद्यापासून म्हणजेच 25 नोव्हेंबर 2024 पासून 6 डिसेंबर 2024 पर्यंत असणार आहे. 10 दिवसांचा कोर्स हा झूम लाईव्ह प्लस रेकॉर्डेड व्हिडिओ या फॉर्मॅटमध्ये असणार आहे. संध्याकाळी 8 ते 9 या वेळेला आपण हा कोर्स झूमवर घेणार आहोत. सो या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत, तर फर्स्ट ऑफ ऑल आपले स्पीकर आहेत ॲडव्होकेट राजेश कातोरे आणि ॲडव्होकेट प्रीतीसिंग परदेसी मॅम. सो हा जो कोर्स आहे हा 10 चॅप्टरमध्ये आम्ही डिवाइड केलेला आहे. सो या कोर्समध्ये आपण शिकणार आहोत कन्सेप्ट ऑफ डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट, व्हेरियस रिलीफ अंडर द डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट, हाऊ टू ड्राफ्ट कंप्लेंट पिटिशन, हाऊ टू ड्राफ्ट इंटरिम ऍप्लिकेशन, रिटर्न स्टेटमेंट कसे प्रिपेअर करावे, सेफ फॉर डिफेंडंट, ड्राफ्टिंग ऑफ ऍप्लिकेशन अँड रिकॉलिंग ऑफ नोटीस, proceeding, quashing of complaint, how to take cross-examination and how to lead evidence, how to draft appeal, challenging interim order, how to argue in DV cases and other miscellaneous topics also. So या 10 टॉपिकवर आपला कोर्स उद्यापासून सुरू होत आहे. सो मी सगळ्यांना विनंती करेन की प्रॅक्टिकल ओरिएंटेड हा कोर्स आहे, ज्याच्यामध्ये फ्रॉम प्रॅक्टिस टू कोर्ट प्रोसिजर आपण तुम्हाला सगळ्यांना शिकवणार आहोत. सो ही आपल्या कोर्सबद्दलची माहिती मी आपल्या सगळ्यांना दिलेली आहे. सो वन्स अगेन थँक्यू सो मच मॅम, तुम्ही आम्हाला या प्लॅटफॉर्मवर जी संधी दिली कोर्सबद्दलची माहिती देण्याकरता, डिटेल्स शेअर करण्याकरता. थँक्यू सो मच. Thank you, ma'am. Thank you. Thank you all the participants for joining today's session. Thank you so much.